हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण 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 हरी विठ्ठल केशवा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय स्वानंद सुख निवासी सद्गुरुदेव महाराज की जय। हरि ओम हेयं सदा परिभवगणवरिष्ठोऽहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् प्रीत्याद्यहं प्रणतपालभवाधिकोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दं श्रुति वंशी विभूषितकरां पूर्णेन्दु सुंदर मुखारविंद नेत्रात् कृष्णात्मकिमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। सीतानाथ समारंभः श्रीरामानन्दार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरु परम्पराम्। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय यो अंतःप्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत् किल शक्तिधरस्वधाम्नां अन्नाश्रवणप्रगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे तेरो दास जन्म जन्म मोहे दियो श्री वृंदावन कुवास श्री वृंदावन कुवास। जय जय श्री राधे।
आली एक स्वर. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे. बोला गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे हाँ गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे हाँ गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 जय श्री राधे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः श्री कृष्णाय वयं नमः. परमपूज्य परात्पर अखिलेश्वर षडजित पितांबरधारी श्री कृष्ण परमात्म्याची वाङ्मयीन श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ गेली 5 दिवसापासून श्रवण करत आहोत आणि आता कथेचा 6वा दिवस आहे. आणि आपण अगदी सप्तम स्कंधापर्यंत पोहोचलो आहोत. आपण वेगवेगळ्या कथा ऐकल्यात. त्यात महाभारताची कथा असेल, मोक्ष देणारी असेल, भीष्मस्तुती असेल, कुंती स्तुती असेल, वेगवेगळ्या प्रकारची स्तुती आहे. काल ध्रुवजी महाराजांनी केलेली स्तुती की अंतप्रवेश मंबाच इमां प्रसुप्तां संजीवयति किल शक्तिधरस्वधाम अन्यां शास्त्रचरण श्रवणत्व गाती नित्यानंद भगवती पुरुषाय. परमात्म्याची तपसाधना केली. परिणाम असा झाला की ध्रुव महाराजांना फक्त बापाच्या मांडीवर बसायचं होतं. परमात्म्याने 36,000 वर्ष राजावलं. त्या साधनेचं फळ पहा. शेवटी जाताना सुद्धा मृत्युर्मृत्युम पदम दत्वात आरोहात पदम घ्यावं. जाताना विशेषता ही आहे की विमानात बसत असताना काळ स्वतः पाहिली होती. मी तुम्हाला काल सांगितलं 2 असे झाले की त्यांनी काळाच्या माथ्यावर पाय दिला आणि विमानात बसले. एक ध्रुवजी आणि दुसरे दोन असे पुरुषार्थ करतात. येणे केला हा पुरुषार्थ तुकोवर आहे. त्यानंतर आपण पुढील प्रसंग पाहिला. उत्तम पदाचे मोठे भाऊ प्रिय यांनी ज्योतिर्मयात घेऊन पृथ्वीला प्रदक्षिणा केली. आणि आज 5 आपण सप्तम स्कंधापर्यंत पोहोचलेलो आहोत.
सप्तम स्कंदामध्ये परीक्षित महाराजांचा शुद्धीचा प्रश्न आहे. म्हणले महाराज, भगवान भेदभाव का करतात? नाही, शुद्ध भगवान सांगतात परमात्मा पुढे भेदभाव करतात. परीक्षित महाराज म्हणतात, मी पाहिलंय, मी ऐकलंय, मी असं ऐकलंय की जो परमात्म्याचं नामचिंतन करतो त्याला परमात्मा जवळ करतात, आणि जो परमात्म्याचा तिरस्कार करतो परमात्मा त्याला मारतात. हा शुद्ध तिरस्कार आहे, भेदभाव आहे. शुद्ध भगवान सांगतात, परीक्षित तसं नाही. तुम्ही देवाचं नामचिंतन करा अथवा न करा, देव कोणताच भेदभाव करत नाही. हा, त्याच्या कर्मात भेदभाव, कर्मानुसार फळ देईल, ज्याची जशी कर्म आहे. परमात्मा महाराज जिवंत असताना कर्म करत असताना तुम्ही हे करू नका असं कधीच म्हणणार नाही. कारण परमात्म्याने गीतेमध्ये अर्जुनाला उद्देश करत असताना सांगितलं, अर्जुना कर्म स्वतंत्र आहे, कर्माने बाधिकार असते. कर्माची महाराज म्हणून बांधलेलं नाही. आनंद तेव्हा आला असता, मजा तेव्हा आली असती, परमात्म्याने अधिकार द्यायला नको होता. पण महाराज जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं पण सगळ्यांच्या हातात दिलं, बरोबर? म्हणून तर आपण मोर्चे काढू शकतो, म्हणून तर हे सगळं करू शकतो ना. पण त्यांनी जर बंदी घातली असती तर, तसं परमात्म्याने कर्माची स्वतंत्रता दिली. परमात्म्याने सांगितलं तुम्हाला जसे कर्म करा तसे, जसे करायचे तसे करा, तुम्ही स्वतंत्र आहात. तुम्ही देवदेव करा चांगलं आहे, नाही करा त्याहून चांगलं आहे. कर्माची स्वतंत्रता. हा, फक्त त्याच्यानंतर हिशोब बी घे, आणि मग त्या हिशोबानुसार तुमचं तिकडे गुणाकार बिल काय करा ते होईल. कर्म स्वतंत्र. परमात्मा जीवन जगत असताना कधीच भेदभाव करत नाही. करताना रावणाला मारलं देवाने. जो बिभीषण देवाचं नामचिंतन करत होते त्याला आपल्या बाजूला करून घेतलं, आणि रावणाला मारलंच ना. याला भेदभाव म्हणतात, काय म्हणतात त्याला? भेदभावच म्हणतात. एका भावात, अरे दोघं भाऊ आहे, सख्य भाऊ आहे. एक देवाचं नामचिंतन करतो त्याला राज्य म्हणजे राजा केलं, लंकेचा राजा केलं, आणि जो देवाला नाव ठेवतो शिवायचा तो त्याला मारला देवाने. शेवटी भगवान सांगतात, परीक्षित ही तुझी दृष्टी आहे, तुझी दृष्टी कशी आहे? लक्षात घे, परमात्मा कधीच भेदभाव करत नाही. हा, फक्त परमात्म्याचा स्वभाव आहे. तैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. जो जसे कर्म करतो, आपण प्रेमाने गेलो परमात्मा प्रेमाने स्वागत करतो. आपण शत्रू होऊन गेलो परमात्मा शत्रू होतात. पण लक्षात घ्या, पुतना परमात्म्याला मारण्याकरता गेली तरी तिला आईची गती दिली. काय भेदभाव आहे? पुतना राक्षसी आहे ना, पुतना राक्षसीनच आहे. पुतना राक्षसीन आहे. पुतना विष घालून परमात्म्याला मारण्याकरता गेली. मग जर परमात्मा भेदभाव करत असते तर परमात्म्याने तिला मोक्ष द्यायलाच नको होता. पण शुक्र भगवान सांगतात, परीक्षित पुत्र मारण्याकरता दिली, पण देवाने तिचा उद्धार केला. अरे आईला जी गती दिली, कुणाला? देवकीला. तीच गती पुतनेला दिली. मग कसा म्हणतो तो भेदभाव करतो परमात्मा? परमात्मा भेदभाव नाही करत. परमात्मा जसा आला ना तसा जातो. भेदभाव माझी तशी इच्छा होती, मला आपलं देव ऐकत नाही तसं, देवाने करायला पाहिजे होतं. भेदभाव करायलाच पाहिजे होतं. सांगायला लागलं नसतं या कथेला, ऐका कथा, ऐका कीर्तन, खरा देव देव ही सांगायची गरज नव्हती. देवाचे उपकार आहे महाराज, देवाने स्वतंत्रता दिली. त्याचा गैरफायदा आपण असं घेऊ लागलो, नाही बोलत ना देव, काय गरज पडली त्या कथेची, कीर्तनाची? म्हणून प्रश्न आहे. परमात्मा सांगतात, शुभे भगवान सांगतात, परीक्षित परमात्मा कोणत्याच प्रकारचा भेदभाव करत नाही. तुको करायचं प्रमाणे तुको करायचं सांगतात. परमात्म्याचं फक्त एवढं ठरलेलं की जैसा केला तैसा हो. कुणी कामाने जात, कामात, द्वेषात, भयात, स्नेहात, यथा भवंतेश्वरी मन आवेश्य तदेत्वा प्रसन्नती गतः. कुणी कशा प्रकारे भजा, कामाने भजा परमात्मा काम पूर्ण करेल, द्वेषाने भजा परमात्मा द्वेष आहे, कोणी भयाने भजा भय. म्हणून परमात्मा कधीच भेदभाव करत नाही. प्रश्न आहे परीक्षितीचा, त्याचं उत्तर शुद्ध भगवान देतात. आणि यानंतर अष्टम स्कंदामध्ये प्रवेश करतात.
तिच्या अष्टम स्कंदामध्ये मन्वंतराची कथा आलेली आहे. मन्वंतराची परीक्षित, प्रत्येक मन्वंतरामध्ये परमात्म्याचा अवतार होत असतो. 4 युगाचा एक मन्वंतर, 4 युगाचा एक मन्वंतर 1000 वेळेस ज्यावेळेस व्यतीत होतात त्यावेळेस ब्रह्माजीचा एक दिवस होतो. 4 युगाचा किती मन्वंतर होता? 4 युग ज्यावेळेस 1000 व्यतीत वेळेस होतात त्यावेळेस ब्रह्माजीचा किती दिवस होतात? एक दिवस. 1000 वेळेस म्हणजे 4 युग म्हणजे कसं कृतायुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. हे किती युग झाले? 4. हे 4 युग ज्यावेळेस 1000 वेळेस चक्र फिरत येतो त्यावेळेस ब्रह्माजीचे किती दिवस होतात? त्यावेळेस ब्रह्माजीचा एक दिवस होतो आणि ब्रह्माजीच्या एका दिवसात 14 मन्वंतर होतात. ब्रह्माजीच्या एका दिवसात किती मन्वंतर होतात? 14 मन्वंतर. या 14 मन्वंतरामध्ये प्रत्येक मन्वंतरामध्ये परमात्म्याचा एक अवतार असतो. किती अवतार असतो? एक. ब्रह्माजीचं आयुष्य म्हणजे खूप काय एक सांगितलं ती पाहता ब्रह्माजीचं आयुष्य किती पहा. असं सांगतात की ब्रह्माजी बहिर्दिशेला निघाले. बहिर्दिशेला निघाले आणि बहिर्दिशेला निघाल्यानंतर एकाने येऊन सांगितलं, ब्रह्माजी रावण जन्माला आला. काय सांगितलं? बाहेर चालले होते, रावण जन्माला आला असं सांगितलं. ब्रह्माजीने मान हलवली, ब्रह्माजी निघून गेले आणि बहिर्दिशेहून पुन्हा येत असताना पुन्हा येऊन सांगितलं, ब्रह्माजी रामाने रावणाला मारला. काय सांगायचंय म्हणजे रावणाचं आयुष्य किती? 14 चौकड्या रावणाचं आयुष्य. किती चौकड्या? रावणाचं आयुष्य किती होतं? 14 चौकड्या म्हणजे 4 युगाची एक चौकडी होती. कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग एक चौकडी. अशा किती चौकड्या? 14 चौकड्या रावणाचं आयुष्य ब्रह्मदेवाच्या बहिर्दिशेहून जाऊन येण्यास संपलं. लक्षात आलं ना? ब्रह्मदेवाचं आयुष्य. अशा प्रत्येक मन्वंतरामध्ये परमात्म्याचा अवतार होतो. अशाच एका मन्वंतरामध्ये परमात्म्याने हरी हा अवतार धरला होता. परीक्षित कोणता अवतार? हरी. कशासाठी? म्हणजे गजेंद्राच्या उद्धारासाठी. काय कथा आहे महाराज? कथा अशी आहे, हा गजेंद्र कोण होता? कशासाठी परमात्मा गजेंद्रासाठी कशाला यावं लागलं? कुणामुळे गजेंद्रावर संकट आलं? ते मगर. त्यावेळेस शुक्र भगवान सांगतात, परीक्षेत हा गजेंद्र कोण? तर इंद्रद्युम्न नावाचा राजा. एक दिवस झाला असं की हत्तीवर बसून तो मिरवणूक चालू होती. दुर्वासा महाराज वैकुंठाहून येत होते. वैकुंठाला गेले, परमात्म्याचं दर्शन केलं. विष्णू परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर परमात्म्याला आनंद वाटला. परमात्म्याने स्वतःचा हार काढला, दुर्वासाच्या गळ्यात. परमात्म्याच्या गळ्यात हात होता. परमात्म्याच्या आपण पहा, सामान्य आपल्या भारताचा म्हणतोय हा परमात्मा जगाचा मालक आहे. भारताचे पंतप्रधान एखाद्या याच्यावर जर आपल्याला सही दिली तर आपण ते किती जपून ठेवतो? हे फक्त भारतापुरतं सांगतो मी. देव जगाचा मालक आहे. दुर्वासा महाराजांनी डायरेक्ट माळ दिली म्हणजे काय आनंद वाटला असतो दुर्वासा महाराजांना. दुर्वासा महाराज चालले आपले वैकुंठावर येत होते आणि प्रत्येक इंद्रद्युम्न नावाचा राजा हत्तीवर बसून इकडे. आता दुर्वासा महाराज आहे, त्या राजाने नमस्कार केल्याबरोबर यांना आनंद वाटला दुर्वासा महाराजांना. या आनंदाच्या भरात यांनी देवाने दिलेला हात त्याच्या गळ्यात टाकला. राजाच्या आनंद गळ्यात टाकला. दुर्वासा महाराज निघाले पण जीव याच्यातच अडकला होता. देवाने जो हात दिला त्याच्या अडकला होता. म्हणून त्यांनी असा विचार केला, देवाने दिलेला म्हणजे देवाने आपल्याला दिलेला हात आपण त्या राजाच्या गळ्यात टाकला. तो राजाला कसा दिसतोय म्हणून पाहावं, किती सुंदर दिसतोय राजा म्हणून पाहावं. मागे फिरून पाहतात तोपर्यंत राजाने असा विचार केला होता, म्हणजे कोणत्या दुर्वासा महाराजांनी कोणी उच्चिष्ट हार दिला म्हणजे दुसऱ्याचाच हार मला दिलाय. काढून हत्तीच्या पायात
दुर्वासा महाराज होते, महाराज ते रागीट होते, भयंकर राग आला. अरे भगवानने दिलेला मला हात, बहुमूल्य हात मी या मूर्खाला दिला, मूर्खाच्या गळ्यात घातला आणि हत्तीच्या पायाखाला दिला. एवढा उन्मत्त झालाय मदामुळे, पदामुळे. लक्षात ठेव, हत्ती होशील, उन्मत्त झालाय ना, हत्ती होशील. आणि तोच हत्ती म्हणजे गजंद्र, हे इंद्रदेव. मग हे मगर कोण आहे? त्या मगरचं असं आहे, ते देवता लोक होते ना, त्या देवता लोकांमध्ये दोन गंधर्व होते. ते देवतांना खुश करण्याकरता, आनंद ठेवण्याकरता, मनोरंजनासाठी होते. म्हणून त्यांचं नावच होतं हा हा हो हो. काय नाव होतं? हा हा हो हो. दोन. एक दिवस देवळ ऋषी समुद्रामध्ये स्नान करण्याकरता गेले आणि देवळ ऋषीची गंमत करावी म्हणून हे गंधर्व पाण्यातून त्या देवळ ऋषीचे पाय धरले. देवळ ऋषीला असं वाटलं की मगरीचे पाय धरले, आरडाओरडा करायला, वाचपा वाचपा. घाबरल्यानंतर हे ओहू नावाचा गंधर्व बाहेर आला. महाराज घाबरायचं काम नाही, आम्ही आहे. घाबरायचं काम कसं नाही, अरे पाण्यातून पाय धरतो, मला असं वाटलं मगर आली असेल, पाय धरला असेल. नाही आम्ही आहे. पण महाराज भयंकर घाबरलेले होते, म्हणून राग आलेला होता देवळ ऋषीला. त्यांनी सांगितलं एवढं पाण्याचा शोक आहे ना, त्यामध्ये मगर मगर. एक दिवस झाला असा की हा हत्ती आपल्या परिवारासह पाणी पिण्याकरता एका तलावामध्ये जातोय. पण ज्या तलावात पाणी पिण्याकरता जातो त्या तलावामध्ये आपल्या कुटुंबासह जलक्रीडा करू लागला. पाणी दूषित व्हायला लागलं, पाणी दूषित होत होतं आणि त्याच तलावामध्ये मगर. राग आला आणि रागामुळे त्या मगराने गजेंद्राचे पाय धरले. ज्यावेळेस गजेंद्राला भासलं की आपले पाय कोणीतरी ओढतंय, तेव्हा गजेंद्र पाण्याच्या बाहेर ओढण्याचा प्रयत्न करतोय. गजेंद्र हत्ती बाहेर ओढण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला तो झपत नाही. मगर झपत नाही. मुलांना आवाज दिला, बायकांना आवाज दिला, सगळ्याची ओढण्याचा प्रयत्न केला. शक्तिशाली मगर असल्यामुळे त्याचे पाय सोडत नाही. बराच प्रयत्न केला, बराच प्रयत्न करूनही गजेंद्र महाराज बाहेर येत नाहीये असं बायका मुलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विचार केला, हे पिकलेलं पान आहे म्हणजे म्हातारा झाले, याच्याबरोबर आपलं आयुष्य कशा करायचं. म्हणून त्यांनी सगळ्यांना सोडून दिलं आणि सगळा परिवार क्षणाचा वेळ म्हणाला होता घरी निघून जातो. आणि मग मात्र गजेंद्राच्या लक्षात, ज्या परिवारासाठी मी एवढं आयुष्य खर्च केलं, ज्या परिवारासाठी. आणि महाराज आपल्याला सवय लागते, कथा म्हणलं की आपण देवाला, देवाचीच कथा आहे तसं नाही महाराज. ही सगळी कथा ही आपली असते. आत्मदेवरा मन कोण, मी सांगितलं होतं आत्मा म्हणजे आपला आत्मा आहे. गजेंद्र कोण आहे? महाराज गजेंद्र आपणच आहोत. जोपर्यंत गजेंद्राच्या हातापायामध्ये ताकद असते, इंद्रियामध्ये ताकद असते, महालोक महाराज काही असतोच महाराजांना. पण म्हणतो जोपर्यंत आपल्या हातापायात सामर्थ्य आहे, ताकद आहे, तोपर्यंत महाराज सगळे आपल्या सोबत राहतात. आणि एकटं का इंद्रिय मावळले आला पाकून आता, इंद्रिय मावळले एकदा का महाराज इंद्रिय मावळले, भयंकर अवस्था. जोपर्यंत सामर्थ्य आहे, अरे गजेंद्र आपणच आहोत, जोपर्यंत आपल्या हातापात, जोपर्यंत आपण कमवतो महाराज, जोपर्यंत आपल्या ताकद आहे, तोपर्यंत महाराज आपल्या पुढे पुढे करतो सगळे. पण एकदा का आपले इंद्रिय मावळले की महाराज आपला कुणीच विचार करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण त्या गजेंद्राला कळालं, आम्हाला आणखी कळेल. म्हणजे त्या गजेंद्र नामाच्या हत्तीला कळालं की देवाशिवाय आपल्याला कोणी सोडू शकत नाही. आणि आपल्यालाही कळतं. त्यावेळेस मग काहीच समजत नाही. पंढरपूरला जाता येत नाही, ना कुठे काही नामचिंतन करता येत नाही. म्हणायचं राम राम म्हणायचं असतं, पण तोंडात जात नसल्यामुळे काही म्हणण्याची इच्छा असते.
आणि म्हणून गजेंद्रच्या लक्षात आलं की आता परमात्म्याशिवाय कोणी सोडू शकत नाही आणि परमात्म्याचं ठरलेले परमात्मा सगळी गंमत पाहत होता कधी आवाज येतोय मला त्याची अपेक्षा ज्यावेळेस गजेंद्रच्या लक्षात आलं की देवाशिवाय कोणी वाचू शकत नाही आणि मग गजेंद्राने परमात्म्याचं धावा केलं. ओम नमो भगवते तस्मै यज्जदात्मा कथम पुरुषायाति वायाय परशामाया धीमहि योऽन्तः सरस्युवरेण गृहीतार्थो दृष्ट्वा कृत्मति हरिम् उपातक्रम् अद्वित्य शाम्भुजकरं गिर्माः दृष्ट्वा नारायणाखिलगुरो भगवन् नमस्ते. ज्यावेळेस परमात्म्याचा हरिधाव म्हणल्यानंतर परमात्मा एवढे पळत येतात परमात्मा नेहमी गरुडावर फिरतात नेहमी. पण शुद्ध भगवान सांगतात परीक्षित ज्यावेळेस हत्तीने आवाज दिला ना तर परमात्म्याने गरुडाला घरीच ठेवलं. का? कारण त्या दिवशी गरुडाची स्पीड परमात्म्याला कमी वाटायला. रुक्मिणी असे विचारतात देवा कुठे निघाला? शुद्ध भगवान सांगतात असं वर्णन आलेलं आहे साहित्यामध्ये ग्रंथामध्ये की परमात्मा हत्ती म्हणायचं होतं हत्तीकडे जायचं तर काही रुक्मिणी आई साहेबांसोबत तिथे म्हणतात तर ती म्हणेपर्यंत परमात्मा हत्तीत होते. शुद्ध भगवान सांगतात परीक्षित ब्रह्मजीची गोष्ट सांगतो. हत्तीने बोलवल्याबरोबर म्हणजे गजेंद्राने बोलवल्याबरोबर परमात्मा आले. तुला महत्वाची गोष्ट सांगतो आश्चर्यकारक गोष्ट सांगतो. परमात्मा आले आता बोलवलं गजेंद्राने होतं पण परमात्मा आल्याबरोबर अगोदर मगराचा उद्धार केला. शंका वाटली परीक्षित महाराज भाऊ गजेंद्राने बोलवलं आणि उद्धार दुसऱ्याचा म्हणजे मगराचा केला असं का? तर शुक्र भगवान सांगतात परमात्म्याला यातून सांगायचं आहे की गजेंद्र माझा भक्त आहे. कोण आहे गजेंद्र? माझा भक्त आहे. गजेंद्र माझा भक्त असल्यामुळे गजेंद्राचा उद्धार मी 100% करणारच आहे. ज्याने माझ्या भक्ताचे पाय धरले मग ते कोणत्या भावनेने धरू मला त्याच्याशी मतलब नाही पण ज्याने माझ्या भक्ताचे पाय धरले त्याचा उद्धार मी अगोदर करणार. म्हणून संतांचे पाय धरले पाहिजे. संतांचे काय धरले पाहिजे? पाप करे प्रभु से मिले पाप करे सुख होई पाप करे मुक्ति मिले इसलिए पाप करे हर कोई. पाप करे म्हणजे पाप करणे पाप करे म्हणजे पाय पकडा प्रभूजी मिळेल पाय पकडा सुख होईल पाय पकडा संतांचे मुक्ती मिळेल. त्यामुळे पाय धरा सगळे पाय धरा असं म्हणजे अशा प्रकारे अष्टस्कंदामध्ये परमात्म्याची गजेंद्राचा उद्धार झाल्यानंतर आता नवम स्कंदामध्ये प्रवेश करतात की ज्या नवम स्कंदामध्ये 24 अध्याय आहेत. किती अध्याय? त्या 24 अध्यायापैकी 12 अध्यायामध्ये सूर्यवंशाचं वर्णन आणि 12 अध्यायामध्ये चंद्रवंशाचं वर्णन. 12 अध्यायामध्ये सूर्यवंशाचं वर्णन आहे त्यामध्ये साक्षात प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे आणि राहिलेल्या 12 अध्यायामध्ये चंद्रवंशाचं वर्णन आहे म्हणजे साक्षात कृष्ण परमात्म्याचा अवतार आहे. आणि आज आपल्याला परमात्म्याचं प्राकट्य घ्यायचं. महाराज सांगतात अगोदर सूर्यवंशाचं वर्णन सांगतात. शुद्ध भगवान सांगतात परीक्षेत नारायणाच्या नाभिकामलातून ब्रह्माजीचा अवतार आहे. ब्रह्माजीचा मुलगा मरीचीचा कश्यपचे व्यवस्थान म्हणजे सूर्य हा वंश पुढे चालला. यांच्याच वंशात व्यवस्थान मांधाता झाले. मांधाताच्या वंशामध्ये सत्यव्रत झाले. सत्यव्रताचे हरिश्चंद्राचे रोहितचे बाहूचे सगर या सगरांचे 60,000 पुत्र भस्म झाले. आणि या वंशामध्ये पुढे अंशुमान झाले. अंशुमान दिलीप झाले. दिलीपचे भगीरथ झाले. या भगीरथ महाराजांनी या 60,000 पुत्रांचा उद्धार करण्याकरता स्वर्गहून गंगा आणला. ही गंगा आणली ना ही सगर महाराजांच्या 60,000 मुलांचा उद्धार करण्यात सगर पुत्रांचा उद्धार झाला. त्याच वंशामध्ये पुढे ऋतुपूर्ण झाले. ऋतुपूर्णाचे सौदाक्षचे अंशुमतचे नारी कवचचे खटवांगचे दिलीप आणि दिलीप पासून रघुवंश झाला. या रघुवंशामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. रघुचे अज झाले. अजीचे दशरथ झाले आणि दशरथचे 4 मुलं झाले श्रीराम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न.
प्रभू रामचंद्राची जी कथा आली आहे भागवतामध्ये ती संक्षिप्त रूपाने, तिचा विस्तार नाही, संक्षिप्त थोडे श्लोकामध्ये थोडे. तुम्ही एक विचार करा, 18,000 श्लोक आहेत, 335 अध्याय. किती आहे? 335. या 335 अध्यायापैकी 24 अध्यायामध्ये म्हणजे 335 अध्याय आहेत. आता रामाचं चरित्र किती आले तुम्हाला सांगतो. 335 अध्याय आहे आणि 335 अध्यायापैकी एका अध्यायामध्ये 24, एका स्कंदामध्ये 24 अध्याय. त्या 24 अध्यायामध्ये फक्त 12 अध्यायामध्ये तो प्रभू रामचंद्राचं वर्णन. 338 म्हणजे 335 अध्यायापैकी किती अध्याय? फक्त 12 अध्याय. 12 अध्यायामध्ये प्रभू रामचंद्राचं, बाकी सर्व कृष्ण परमात्म्याचं वर्णन. एका श्लोकामध्ये जर सांगायचं झालं रामायण तर अधो राम तपोवनाधिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात् रावण कुंभकर्णहरणं एतद्धि रामायणं. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राचं चरित्र एका श्लोकात गायले आहे. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम. जय जय राम, जय जय श्याम, बोलो राम, जय जय श्याम. जय जय राम, जय जय श्याम, जय बोलो राम, बोलो श्याम. बोलो राम, बोलो श्याम, बोलो राम, बोलो श्याम, बोलो राम, बोलो श्याम, बोलो राम, बोलो श्याम. जय जय श्री राधेश्याम, जय जय श्री सीताराम. अशा थोडंसं आपण एक कथा पुढे घेणार आहोत प्रभू रामचंद्राच्या संदर्भाने. तशी तर शुद्धे भगवानाने विस्तार सुरू केला होता प्रभू रामचंद्र, कारण प्रभू रामचंद्राचं चरित्र म्हणजे काय? गोड आहे. रामकथा म्हणजे गोड कथा आहे. शुद्धे भगवान तर आवरण नाही ते सांगायला लागले. पण ज्यावेळेस कृष्ण परमात्म्याची कथा सुरू झाली त्यावेळेस संक्षिप्त घ्यायला लागले आणि संक्षिप्त घेतल्यानंतर शुद्ध भगवान महाराज सांगतात, म्हणजे महाराज प्रभू रामचंद्राची कथा लागली तर तुम्ही विस्ताराने सांगायला लागले. कृष्ण परमात्म्याचं प्राकट्य आलं, कृष्ण परमात्म्याच्या जन्माची कथा आली तर तुम्ही संक्षिप्त सांगायला लागले. अरे ज्या कृष्ण परमात्म्यामुळे आमचे आजोबा मोक्षाला प्राप्त झाले, आमच्या वंशातील सगळे मोक्षाला गेले, त्या कृष्ण परमात्म्याची कथा मला विस्ताराने ऐकवायची वाटते. ज्या परमात्म्याने माझं गर्भामध्ये रक्षण केलं गुरुजी, त्या परमात्म्याची कथा मला सविस्तर ऐकवायची वाटते. आणि मग आता चंद्रवंशामध्ये 24 अध्यायामध्ये कृष्ण परमात्म्याच्या प्राकट्याची कथा. शुद्ध भगवान सांगतात, परीक्षित, नारायणाच्या नाभिकमलातून ब्रह्माजीचा अवतार आहे. ब्रह्माजीचे अत्री, अत्रीचे चंद्रमा, इथून चंद्रमाचा वंश पुढे झाला, चंद्रापासून बुध, बुधचे पुरुर्वा, आणि या पुरुवंशामध्ये यदू आले. या यदुवंशामध्ये प्रतापी राजा झाले. अनेक प्रतापी राजा त्याच वंशात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे. म्हणजे महाराज असं सांगतात विस्ताराने, मला विस्ताराने ऐका. त्यावेळेस शुद्ध भगवान परीक्षित महाराजांनी प्रश्न केला. त्या प्रश्नाच्या श्लोकात वर्णने पहा. कथितो वंश विस्तारो, विस्तारो वंश कथितो. परीक्षित महाराज सांगतात हा जो वंश आहे हा विस्ताराने सांगतात. कथितो वंश विस्तारो भगवता सोमसूर्ययोः ज्ञानाच्चोभय वंशानां चरितं परमाद्भुतं. पितामहा मे समरे मरंजते. अरे आमचे पितामह म्हणजे आमचे आजोबा, त्यांच्या कृपेमुळे भवसागर अगदी अगदी सहज करून गेले. मी तुम्हाला सांगितलं होतं, अरे गाईच्या पुरात पाणी असावं आणि ते पाणी जसं सहजपणे ओलांडून जातो त्याप्रमाणे सहजपणे आमचे पितामह म्हणजे आजोबा
ज्या परमात्म्याच्या कृपेमुळे करून गेली त्या परमात्म्याची कथा मला ऐकायची. आणि मग आता इथून कृष्ण परमात्म्याची कथा सविस्तर प्रारंभ. परीक्षित, परमात्म्याचा अवतार कधी होतो? कधी होतो? जब जब होय धर्म की हानि, वारी असुर धर्म अभिमानी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा, अरे कृपा निधी सज्जन फिरा. परमात्म्याचा अवतार कधी होतो? ज्यावेळेस धर्माची हानी होती. थोडीशी महत्वाची गोष्ट आहे. थोडीशी परमात्मा अवतार, मी तुम्हाला अगोदर प्रश्न विचारले होते, 6 प्रश्न विचारले होते भागवत कथेच्या सुरुवातीला. परमात्मा अवतार का धारण करतात त्याचं उत्तर इथे आहे. अरे परमात्म्याला अवताराला यायची काय गरज आहे? अरे त्याच्या संकल्पने सगळं होतं ना. त्याच्या संकल्पने रावणासारखे येतात, कंसासारखे येतात, मग त्याच्या संकल्पने ती मरू शकत नाहीत का? अरे मरू शकतात. मग परमात्मा येतो कशाला? महाराज, परमात्मा एका कामासाठी कधीच येत नाही आणि या राक्षसांना मारण्याकरता तर कधीच येत नाही. त्याचं खरं उद्दिष्ट असतो भक्तांना आनंद देणे. परमात्मा गोकुळामध्ये आल्यानंतर परमात्म्याने भक्तांना आनंद जास्त दिला, राक्षसांना अरे आनंद देता देता यांना मारलं देणे. काय आहे, परमात्मा 125 वर्ष इथे राहिले पृथ्वी तलावर, पण 125 वर्षामध्ये परमात्म्याने लीला सुंदर जास्त केल्या. राक्षसांना मारायचं काम चालता चालता केलं महाराज. त्याला विशेष काही लागत नाही, अगदी सहजपणे. एवढ्या कंसाचा दरारा होता महाराज, एवढा दरारा होता, किती वेळ लागला? एका बुक्केत मारायला. काय लागत त्याला? हे निमित्त आहे, त्याला बुक्के मारायची गरज नाही. मग परमात्म्याचा अवतार कधी होतो? ज्यावेळेस अधर्म होतो तेव्हा. प्रश्न असा उपस्थित होतो की अधर्म कधी होतो? आम्हाला कळालं महाराज की ज्या ज्या वेळेस अधर्म, असत्य वाढतं, दुराचारी वाढतात, क्रूर लोक वाढतात, तेव्हा परमात्मा अवतार धारण करतात. म्हणजे अधर्म वाढला की परमात्मा येतात हे कळालं. पण प्रश्न आमचा असा आहे की अधर्म कधी वाढतो, अधर्म कधी होतो? तर 2 गोष्टी होतात तेव्हा अधर्म. एक, ज्यावेळेस गायीवर संकट येतं तेव्हा अधर्म वाढतो. एक, ज्यावेळेस संतांवर संकट येतं तेव्हा अधर्म वाढतो. म्हणजे आता परमात्म्याचा अवतार दोघांसाठीच आहे. एक गाय आणि दुसरे संत. गाय ही पवित्र कविताच आहे. गाय ही पवित्र कविता आहे महाराज. गायीसारखी पवित्रता कशात नाही. तुम्हाला सांगू, गावरान गाय ना, गावरान गाय, गावरान गायीच्या पाठीवर सूर्यनदी असते. कोणती? सूर्यनदी. आणि असं सामर्थ्य आहे त्या सूर्यनदीमध्ये, जर तुम्ही 15 मिनिटं गावरान गायीच्या वरून पाठीवर हात फिरला तर कोणताही रोग असला तरी रोग निवृत्त करण्याची क्षमता. मी काय सांगतोय, कोणताही. तुम्ही म्हणसाल कॅन्सरच्या अलीकडचे कॅन्सर सुद्धा मुंबईमध्ये, जे आता प्रसंग आहे लांब तर नाही, त्या मुंबईमध्ये इंजिनियर होता, 2 लाख रुपये त्याला पेमेंट. तुम्हाला सांगतो महत्व काय. म्हणजे आता सध्या आहे बरं. तुम्हाला तुम्ही मागची एखादी दंतकथा सांगता की काय, दंतकथा मी सांगत नाही. इंजिनियर, त्याला 2 लाख रुपये महिना होता. पण काहीतरी परंपरा, काहीतरी संसार मागते म्हणून त्याने ती सगळा अभ्यास केलेला होता, त्याने ते ऐकलेलं होतं, तर त्याने ती नोकरी सोडून दिली आणि 20 ते 25 गावरान गाई. तुम्ही म्हणसाल वेळात एवढी मोठी नोकरी सोडून दिली, 25 गाई काय करणार? सांगतो ऐका. मुंबईमध्ये त्या गाईसाठी कोठा केला. इकडून गाई आणि मध्ये पॉट झोपण्याकडे की ज्याच्यावर एक माणूस बसू शकतो. त्याच्या मित्र त्याला विचारलं, 2 लाखाची नोकरी सोडली, त्या गाई काय समजतो म्हणले. त्याने सांगितलं की ते महिन्याचे 2 लाख होते. आणि जे पॉट दिसते आणि पॉट इकडे मला महिन्याची 5 लाखाच्या वर मिळतात. परिणाम, ज्यांना कॅन्सर आहे ते सगळे लोक या क्वार्टर झोपतात. आणि परिणाम असा आहे की कोणताही कॅन्सर असला तरी या
इथे आल्यानंतर तो बराच होऊन गेला. म्हणजे मागची नाही, हे सत्य आहे. सध्या आमच्या याच्यावर मागे 4-5 दिवस झाले कीर्तन झालं. तर गावरान गाईचं एवढं मोठं सामर्थ्य आहे. गोमूत्र एक लक्षात घ्या तुम्ही, देवाची आई कोण? देवाची आई कोण? तुम्ही देवकी. यशोदा मैया, तुम्ही कथा ऐकली असेल किंवा वाचली असेल. यशोदा मैया जेव्हा जेव्हा परमात्म्यावर, आता परमात्म्यावर कधी संकट येत नाही मला, पण आता आई आहे ना, ज्या वेळेस संकट यायचे त्याच्या वेळेस यशोदा माता पंचगव्याने स्नान घालायची. कशाने? पंचगव्याने स्नान घालायचं. आता देवाची आईने काय गरज होती पंचगव्याने स्नान घालायची? आणि त्या पंचगव्यामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे, विसरून जगणार. आपण सहज म्हणतो महाराज आता आम्ही एवढे जगणार नाही, सगळं करतो महाराज, पण करण्याची कोणाची हिंमत नाही, बरी करत नाही. जेवढे तुम्ही जगले तेवढे आम्ही जगणार नाही. का जगणार नाही? त्याचे कारणच आहे. आणि विषय असा झाला की जे सांगणारे त्यांना सगळी परिपूर्ण माहिती नसल्यामुळे ती परेशानी व्हायला लागली. नाहीतर पंचगव्यामध्ये मोठं सामर्थ्य आहे. अरे कॅन्सर सारखी पण लोकांची भावना नाही, हे लक्षात घ्या. आणखी लोकांची भावना नाहीये, आणखी लोकांची भावना लई वाढणार आहे. असं लोकांच्या कसं होईल अशी परिस्थिती ना. आता असं जर जग चाललं तर कसं होईल नाही. सगळे पहिल्यासारखीच येतील, पुन्हा सगळे शोधत येतील. गावरान काय कुठे आहे आम्हाला सांगा. असं कारण थोडे दिवस बाकी, कारण पर्यायच राहिला नाही, त्याच्याशिवाय पर्यायच नाहीये. म्हणजे एक दिवस असा येणार आहे, जिवंत राहायचं असेल तर तुम्हाला ते करावंच लागेल, असं होणार. आणि म्हणून गाय आता त्यांच्याच पाठीचे लोक काहीला मारतात, हे दुर्भाग्य आहे. पण ज्या काँग्रेस पक्षाचे मेन महत्वाचे महात्मा गांधी, बाकी कसे असो, कोणता माणूस महाराज परिपूर्ण नसतो, बरेच चांगले असतात, त्याचे काही कामं चांगली असतात. त्या महात्मा गांधीने हैदराबादचं जे पहिलं भाषण दिलं होतं, त्या भाषणात त्यांनी सांगितलं होतं की गोमातेसाठी पवित्र कविता जगात नाही. आणि आपला देश भारत कृषीप्रधान व्हावा असं वाटत असेल तर गोमातेचं रक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर दुर्दैव असं की त्यांच्याच पार्टीतले त्या, मला असं वाटतं कर्नाटकमध्ये त्यांनी आनंदोत्सव म्हणून गाडीच्या मुहूर्तावर काय करायचं. पण मी बोलत नाही, ही वेद होईल. जिथे जिथे हत्या होईल, तिथे तिथे दुष्काळच होईल, ही वेदात वाटते. हे संतांच्या अगोदर होतं. पण गायीमध्ये फार महत्व आहे. गाय पवित्र आहे, आणि ज्यावेळेस गायीवर संकट येतं त्यावेळेस परमात्मा अवतार करतो. दुसरी गोष्ट आहे, ज्यावेळेस संतांवर संकट येतं तेव्हा एक तेव्हाच अवतार होतो. संतांना कोणतं संकट आहे? संतांना कोणतं संकट काही करत नाही. पण संतांना एकच संकट आहे महाराज, ज्या कामासाठी संत आले ते काम जर झालं नाही तर याच्यापेक्षा मोठं संकट संतांना. संतांचं कोणतं काम आहे? संतांना का जमीन घ्यायची आहे? इथे काय करायचं? अरे संतांचं आयुष्य सगळं आपल्यासाठी आहे, सगळं आपल्यासाठी आहे. संतांना दुसरं कोणतं संकट काही करत नाही. संत मरणाला सुद्धा घाबरत नाही. संत म्हणतात, मरण माझे मरून गेले, मद केले अमर, मरणा हाती सुटली काया. असे बोलणारे संत काय संकटाला घाबरते? पण संतांवर सगळ्यात मोठं संकट आहे, ज्या कामासाठी ते आले ते काम पूर्ण झालं नाही किंवा त्यापेक्षा मोठं संकट आहे. मला तुम्ही कल्पना करा, एखादं महत्वाचं काम संभाजीनगर किंवा संभाजीनगरच्या बाहेर तुमचं काम असेल, त्या कामासाठी तुम्ही गेलात, 20, 30, 40 किलोमीटर गेलात, आणि तुम्हाला तिथे गेल्यानंतर लक्षात आलं ज्या कामासाठी आपण आलोय ते काम होण्यासारखं नाही. काय वाटतं? बरं वाटतं? बरं वाटतं? ज्या कामासाठी आपण आलोय, जेवढ्या प्रयत्नाने आलो, ते काम जर झालं नाही तर माणसाला शीण येत. असं जे ना महाराज संत, आपण 40 किलोमीटर येऊन जर आपल्याला एवढं बोर होत असेल, एवढा शीण येत असेल, तर संतांचं गाव वैकुंठ आहे. आणि संत वैकुंठावर फक्त आपल्या मूर्खासाठी आलेले, आपल्या तळांचा उद्धार होण्याकरता. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती
बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. म्हणून ते वैकुंठाहून आले आणि वैकुंठाहून येऊन आपल्याला सुधारण्याकरता येऊन जर आपण सुधरत नसू तर यापेक्षा मोठं संकट संतांवर नाही. नाही ऐकत मला संकट ऐकतो का? 750 वर्ष व्हायला मी काम करायला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणायला किती हरिमुखे म्हणा मग पुण्याची गणना कोण करी असं म्हणायला ज्ञानोबारायला 750 वर्ष झाली तरी आणखी किती चालू आहे. तोच हरिपाठ चालू आहे, तोच काका चालू आहे. ते ऐकणाऱ्याला काही दोष देऊन जमत नाही, सांगणार हे तेवढे राहिले विषय तेच यापेक्षा नाही ऐकत आपण. अरे ज्ञानोबारायला 750 वर्ष झाले, सावता महाराजांना त्याही पेक्षा जास्त झाले. एकनाथ महाराज, नामदेव राय आणि आपण जर ऐकलं असतं तर यांचं ऐकलं असतं आपण. आजही ऐकत नाही. आजही आपल्याला कथा करावी लागते. कथा करूनही नाही ऐकत आपण. म्हणून एकनाथ महाराज तुकोबरायला म्हणायला लागलं किती सांगू तरी नाही ऐकत ती भटकीचे. पण पुढे शिंदळीचे रडतील एक मला हरिपाठ मी पाठ आहे ना दसला पाठ ऐकलाय. एकनाथ महाराज शांतीब्रह्म आहे बरं का, शांतीब्रह्म. पण कधी कधी त्यांचे हा मंत्र वाचले ना असं वाटतं शांतीब्रह्म उगत येत भयंकर महाराज नाथ महाराजांची भाषा शांतीब्रह्म म्हणतात. पण नाथ महाराजांचा हरिपाठ वाचा आणि ऐका मग कळेल नाथ महाराज कसे. महाराज संतांनी लागून या पाया विनवितो तुम्हाला करेटाळी बोला मुखी ना. हे संतांचे वचन आहे. संत पायाला लागून बोलतात. संत लोटांगण हलून सांगून पाहिलं. संतांनी गोड बोलून सांगून पाहिलं. संतांनी काही उदाहरणं देऊन म्हणजे लावून दाखवून सांगून पाहिलं. नाही ऐकत महाराज. मग संतांनी सांगितलं पुढे मग रडणार भक्तिवीन पशु कशासी वाढला सटवीने नेला कैसा नाही तुको. नाथ महाराज सांगतात खरं तर या मूर्खाला सटवीने पाचवीच्या दिवशीच नेला हो. कशा घेऊन गबाळ. तर अरे एवढा गोड नरदेह देऊन एवढं सगळे संतांनी सांगून जर हा जर परमार्थच करत नसेल तर सटवीने ठेवलं तरी कशा नेला नाही. काय करायचं काय म्हटलं सटवीने नेला कैसा नाही. नाथ महाराजांची पुढची भाषा भयंकर आहे बघा. मला माहिती आहे हे सांगून घेणार आहे. काय माये केली होती होता. अरे हरी नाही मुखासी अरे मूढा हे मूर्खा खूप आहे. नावावे मुख सरपाची ती पीर किंवा नवे काळ सरपाय हे सगळं बोलावं. पण महाराज एवढं बोलू सुद्धा लोक नाही काय फरक पडत नाही. हा लोकांना तेव्हा कळतं जेव्हा लाता बसतात ना. हे सगळं चांगले महाराज. मला तर असं ते लाता लवकर सुरू केलं पाहिजे. लाता म्हणजे मुलांनी मारणं लवकर सुरू करायला पाहिजे. तर त्याशिवाय कळत नाही. कळतं केव्हा महाराज संत एवढे सांगतात 700 750 750 वर्षापासून तरी माणसाला कळत नाही. पण एक लाख बसली गेले की पंढरपूर म्हणून मी म्हणलं की हे लवकर सुरू करायला पाहिजे. लाते महाराज संस्काराचे महाराज संतांनी सांगितलेले वचन हे पोरांना मला आनंद वाटतो. ज्यावेळेस संस्कार रहित मुलं असतात महाराज त्यांच्याकडे काहीतरी काही वेगळं असतं. तुम्हाला सांगेल मी पण लोकांशेत महाराज लोकांच्या मुलाला आपण करू शकतो. आणि आता समजा काल यश कोण म्हणलं यश कुठून झाला म्हणजे हा यश काही मोठा काल विषय निघाला होता. तर यश माझ्याकडे म्हणजे आम्ही इथे त्यावेळेस यश घ्यायचे तुही होती ना. तर महाराज संस्कार का म्हणतो संस्कार सात्विकता. काय झालं मी तुम्हाला मगाशी सांगितलं कोणताच माणूस पूर्ण नाही. कोणताच माणूस पूर्ण नाही. महाराज चुकी ही देवाकडून सुद्धा होते. लक्षात आलं का. आता काही षडयंत्र असेल मला त्याची काही घेणं नाही. पण लक्षात घ्या ज्या माणसाकडून आणि माझं असं आणखी एक मत आहे
आसारामजी बापू. आणि मला असं वाटतं आसाराम बापूंनी जे कार्य केले संतांनंतर सांगतो मी, संतांच्या नंतर आता लोकांना काय म्हणायचं ते म्हणतात, लोकमुख आहे ते सांगितलं ते आत्मला दाखवू शकत नाही. पण जगद्गुरु तुकोबराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, स्वामी विवेकानंद, अलीकडे अरे सगळ्यात म्हणजे सगळ्याच्या नंतर ज्यांनी धर्मात सगळ्यात मोठं काम केलं ते आसाराम बापू. काही षडयंत्र झालं, काही काय झालं म्हणा ते सोडून द्या सगळं, लक्षात द्या लोकांचं असे म्हणा त्या आसाराम बापूमुळे कोट्यावधी लोक आपला हिंदू धर्म सोडून बाहेर गेलेले त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. कोट्यावधी सांगतो मी हा, तो भारतात नाही अनेक देशामध्ये सगळ्यात मोठं नेटवर्क जर असेल तर ते त्यांचं आहे. मग कोट्यावधी लोकांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये स्वीकारलं आणि त्यांना सगळं म्हणजे काय असेल ते नशामुक्त केलं. सगळ्यांना परमार्थाला लावलं. लोक ते सगळं विसरून गेले महाराज. आणि एक आता ते षडयंत्र म्हणावं लागेल, ते काय सत्य आपल्याला कोणालाच माहित नाही, पण एक जरा चुकी झाली, जरा समजा चुकी झाली तर लोकांनी कोट्यावधी लोकांना सुधारलं ते सोडून दिलं. कधी कधी असं वाटतं महाराज देवाने आपल्याला विशेष शक्ती दिली पाहिजे अशा मूर्ख लोकांचा खत्मा करण्याला. म्हणून लोकांची सवय, लोक गुण किती आहे ते पाहत नाही. एक दोन दिसला सगळं कधी असं म्हणून सात्विक आहे महाराज. त्यांचे लय मोठे धन्यवाद आहे. आणि पुन्हा तुम्हाला एक महत्वाची गोष्ट, अनुकूल वातावरणामध्ये तर कुणीही करेल हो. अनुकूल वातावरण आहे, आता जे वातावरण आहे तर अनुकूल आहे म्हणजे बीजेपी सरकार आहे. पण ज्यावेळेस त्यांनी नेटवर्क केलं ना त्यावेळेस विरोधी लोक होते, म्हणजे काँग्रेस पक्ष होते, हे लक्षात घ्या. भयंकर विरोधी लोक होते. आणि या विरोधी लोकांमध्ये म्हणजे अनुकूल परिस्थिती नव्हती, प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांनी एवढं सगळं कार्य केलं लोकांनी त्यांना खूप नावं ठेवलं. चला सोडा, मला एक सांगायचंय सात्विकता तर तो तिथे येतात आपली तर ती आनंद असतो. म्हणून मी कालच सांगितलं की मुलांना अगदी इंग्लिश मीडियम म्हणा, तुम्ही विदेशात पाठवा, मला काहीच म्हणायचं नाही, विदेशात पाठवा, पण मुलांना संस्कार द्या. आपला धर्म काय आहे, आपली संस्कृती काय आहे याची ओळख द्या, म्हणजे तो माणूस म्हणून जगेल. आपण जर हिंदू संस्कृती सांगितली नाही ना, महाराज हिंदू संस्कृतीसाठी संस्कृती आहे, सनातन संस्कृतीसाठी संस्कृती आहे. आपण जर एवढं ज्ञान दिलं महाराज, हे जे ज्ञान ते पोट भरण्याकरता आहे, कोणतं जे आपण इंग्लिश मीडियम हे करतो ना, हे पोट भरण्याचं साधन आहे. आणि हे जे आहे देव धर्म, हे जे आहे हे माणूस बनण्याचं, माणूस याने काय होतं, माणूस बनतो. नाही तर मग कुत्र्यातून आपण काहीच फरक नाही, विचार करा. तर महत्वाची गोष्ट आहे, संत याच्यासाठी आले आपल्याला, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण आसी, बोलिले जे ऋषी सात भावे वर्तया. संतांनी जे सांगितलं, ऋषींनी जे सांगितलं, वेदांनी जे सांगितलं ते वरतून दाखवण्याकरता, सांगण्याकरताच नाही, फक्त सांगण्याकरता नाही आलो मी, ते करून दाखवण्याकरता आलोय. आणि म्हणून जेव्हा यांच्यावर संकट येतं तेव्हा परमात्म्याचा अवतार. असंच एकदा पृथ्वी मातेवर संकट म्हणजे गायीवर संकट आलं. कंस नावाचा अत्याचारी, त्याने भयंकर दुःख दिलं, भयंकर क्रूर होता. आणि असं असतं महाराज, पृथ्वीवर अत्याचार करणारे वाढले की पृथ्वी धान्य द्यायचं पण करू. पण मगाशी नाही का, मागे ज्यावेळेस पृथ्वी महाराज राजा होते आणि अत्याचारी वाढले, पृथ्वीने धान्य द्यायचं बंद केलं. पृथ्वी महाराजांना असं वाटतं की मी राजा असताना याची एवढी हिंमत, तिने धान्य द्यायचं बंद केलं. म्हणून पृथ्वी महाराज तिला मारण्याकरता धावले. कुणाला? पृथ्वी मातेला. वसुधैर्त्वां वदिष्यामि, हे वसुधे मी तुझा वध करेन. का? धान्य का द्यायचं बंद केलं? त्यावेळी दिसून आली महाराज हे माझं नाही. ज्या वेळेस अत्याचारी लोक वाढतात त्या वेळेस स्वतःहूनच बंद होतं. म्हणून कंसाचा अत्याचार वाढला आणि मग पृथ्वी मातेने काही रूप धारण केलं आणि आता ब्रह्माजीला विनंती करण्याकरता ते जातात. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाणे, बुडाविला धर्म अधर्म झाला फार, सोसविना भार मजा आता. ब्रह्मदेवाकडे जाते आणि सांगते, राहिली यज्ञ, हे ब्रह्मदेवा, राहिली यज्ञ, मुडीली कीर्तने,
पळाले ब्राह्मण दैत्य भिने, त्या दैत्यांच्या भिने ब्राह्मण पळायला लागले. यज्ञ मोडले, कीर्तन कोणी करेल म्हणून वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मायापाशी जाय, नेत्रे वाही तोय सांगत. अधर्म आहे, कृपा करा परमात्म्याला तुम्ही. आणि मग ब्रह्म इंद्रानी बरोबरी शिव चालिलेले सर्व अक्षरापेशी. आता ब्रह्म इंद्र आणि शिव आणि गोमाता कुठे निघाले? भगवान नारायणाकडे विनंती करण्याकरता की तुम्ही आता अवतार घ्या, तुमचं येणं गरजेचं आहे. अत्याचार वाढायला लागला, राक्षस लोक वाढायला लागले. आणि मग हे सगळेचे सगळे क्षीरसागरामध्ये जातात आणि विनंती करतात, देवा तुम्हाला अवतार धारण करावं लागेल. सगळ्या देवतांची विनंतीला मान दिला. भगवान नारायण सांगितलं, काळजी करू नका, मी येणार आहे, मी अवतार. आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका, काळजी करू नका म्हणली. आता परमात्मा येणार. परमात्म्याने सांगितलं, चला मी येतोय, तुम्ही तुमचे कामं करा. बऱ्याच जणांनी कामं दिल्या, कोणी गोपाळ व्हा, कोणी ऋषी व्हा, कोणी काय व्हा. रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं, तुम्ही कौंडण्यपुरास येत झालो, तुम्ही जा कौंडण्यपुरात येईल नंतर मला पळून येण्याकरता येत. आणि मग नामदेव कोट बोलतात, नामदेव सांगतात, देवाने मी येणार असं सांगितल्यानंतर आनंद वाटला. आणि मग येती स्वस्थळासी नामा म्हणे, आपापल्या स्थळावर आले. कालांतराने झालं असं की आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रकट होणार आहे. मथुरेमध्ये कंसाचा एवढा अत्याचार वाढला, भयंकर अत्याचार वाढला. त्यांनी त्याच्या बापाला सुद्धा कारागृहामध्ये बंद केले. उग्रसेन महाराज कारागृहामध्ये बंद केले. पण त्या कंसाने असा विचार केला, जर आपल्या विषयी यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये जर भीती असेल, आपल्याविषयी सगळ्या म्हणजे राज्यामध्ये आपल्याविषयी भीतीच आहे, आपण क्रूर आहोत, अशी जर भीती राहिली तर आपण कायम राजा आहोत याची शाश्वती नाही. म्हणून आता निवडणूक जवळ आली की ती लालच जाऊ लागते. लाडकी बहीण अशा वेगवेगळ्या स्कीम आहेत आता. ते कशा करता की मागं जे 5 वर्ष झालं ती विसरून जाण्याकरता. म्हणून कंसाला असं वाटलं, आपल्या मनात जर अशी भीती राहिली तर लोक पुढे आपल्याला राजा बनवतीलच अशी शाश्वती नाही. काय केलं पाहिजे? लोकांना काहीतरी भुरळ पडली पाहिजे. म्हणून या कंसाने काय केलं, आपल्या बहिणीचा विवाह, चुलत बहिणीचा विवाह वसुदेवजी सोबत लावायचं ठरवलं. आणि एवढा मोठा विवाह केला महाराज, तसा कुणीच विवाह केलेला नाही. एवढा खर्च. लोक म्हणून लागले, महाराज अरे उगा आपण आपल्या राजाला नाव ठेवायचं म्हणले, पण राजासारखा प्रेम, अरे प्रेम असावं बहिणीवर तर असायचं. अरे काय ज्याला क्रूर म्हणायचो, अरे किती प्रेमळ येतो. अरे सगळे काम स्वतः करतोय, राजा आहे, कंस राजा आहे, पण राजा हा मी राजा आहे हे सगळं विसरला तो आणि स्वतः काम करतोय. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग ते आता मुलगी वाटला होतं ना, आता फक्त गाडीला हात लावतात. पूर्वी काय करायचे, तिथे नेऊन सोडायचे. आणि मग ते रथावर विराजमान झाले देवकी माता वसुदेवजी. आणि मग तो सारखी रथ आणण्याकरता कंसाने सांगितले, माझी बहीण आहे ना, मी स्वतः नेऊन, मी स्वतः हलत रथ चालवला. मग तो मला लोकांची हंबरडे पडायला लागले, प्रेम असावं. राजा स्वतः आमचे कंस महाराज बहिणीच्या रथावर आहे, सारथी म्हणून आहे. तर महाराज पुण्य सारावया भेटे देव ऋषी. देवाच्या लक्षात आलं, ही जर असं धूळ फेकत राहिला तर हे निवडून येऊ शकतं पुढे, म्हणून अगोदर काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून आकाशवाणी, ए मूर्खा, ए कंसा, रे ज्या बहिणीवर तेवढं प्रेम करतोय ना, लक्षात घे, तुझ्या बहिणीचा म्हणजे देवकीचा आठवा होणारा जो मुलगा आहे ना, तुझा काळ. एवढा शब्द ऐकतो महाराज. मग तो अगोदर ते फक्त दाखवत होता प्रेम, त्याच्यात प्रेम थोडी होतं महाराज. जे क्रूर असतं त्यांना कोणीच नसतं महाराज, कोणी बहिणीने काही नसतं. राग आला त्याला, घेऊन या खड्ग माराया धावला. मग हात तो धरीला वसुदेवे. महाराज वसुदेवची धन्य आहे. नामदेवराय सांगतात, धन्य त्याचे ज्ञान न करीची शोक. एवढा सगळा प्रसंग झाला पण रडले नाही वसुदेव, पण हुशार वसुदेवने सांगितलं, बाबा
अरे ही तुझी बहीण आहे, हिचा आठवा होणारा मारणार आहे ना, हिचं काय कोण आहे मध्ये क्रूर आहे. काय असतं महाराज, माणसाचा जो मूळ स्वभाव असतो ना, मूळ स्वभाव तो जात नाही. काही करा काही करा, ते दाखवतील वरून गेलेला दाखवतील, जमत नाही मला. जर जमलं असतं तर हे लिहिलं नसतं. आधी होता वाग्या दैवयोगी झाला पाग्या, त्यात येळकोट राहे ना मूळ स्वभाव जायना. हे संतांनी लिहिलंच नसतं, माणसाचा मूळ स्वभाव जात नाही. आणि म्हणून वसुदेवच्या सांगितलं आठवा मारणार आहे, काय करा, आमच्यावर जर भरोसा नसेल आम्ही तुला देत करू, जर आमच्यावर विश्वास नसेल तर आम्हाला कारागृहामध्ये टाक. आणि कंसाला विश्वास होता महाराज, असा विश्वास, अरे त्याला विश्वास नव्हता, शत्रूने सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवा, शत्रूने विश्वास ठेवावा, तो खरा माणूस. शत्रूने वर्णन करावं, तो माणूस आहे. तुकोबरायांचं वर्णन रामेश्वर शास्त्रीने केले माहितीये, धन्य तुकोबा समजते, कोण म्हणतं, म्हणजे वर्णन शत्रूने करावं, तो खरा माणूस. आणि मग कारागृहामध्ये बंद केलं. कारागृहामध्ये बंद केल्यानंतर महाराज सांगतात, शुद्धदेव भगवान सांगतात, परीक्षित पहिलं संतान झालं. पहिलं संतान झाल्यानंतर वसुदेवची धर्माचा अवतार आहे, खोटं बोलणारे नाही, त्यांनी ते बाळ घेतलं आणि कंसाकडे घेऊन गेले, कंसाच्या समोर गेले. कंस महाराज सांगितल्याप्रमाणे ही बाळ, कंस जवळ आला, ते हात फिरवला त्याच्या डोक्यावर, म्हणजे आणि तुझ्यावर भरोसा आहे, माझा काळ कोणता आहे, 8 आहे ना, पहिले काय केले मला. विषय असा आहे महाराज, धर्मामध्ये एवढी ताकद आहे, तुम्हाला काल सांगितलं, धर्म विदुर काका, धर्मामध्ये एवढी ताकद आहे, कितीही क्रूर असू द्या, त्या धर्माच्या संगतीत गेला की बुद्धी परिवर्तित होते. बुद्धी परिवर्तित, हे सामर्थ्य महाराज धर्मवान. म्हणून वसुदेवची धर्माचे अवतार आहे, कंस क्रूर आहे, पण जेव्हा जेव्हा वसुदेवजींच्या जवळ जायचे तेव्हा तेव्हा बुद्धी परिवर्तित होते. याने काय केले, घेऊन जातात वसुदेवची माघारी घेऊन जातात, पण ते नारायणांना काही जमेना. नारायण नारायण, कंस महाराज नमस्कार केला, महाराज तुझ्याकडे तुझ्याकडे कशा करता. नारदीने सांगितलं, कंसा मी तुझं नाव ऐकतो म्हणले, पण नावच ऐकलं फक्त, तुझ्यासारखा मूर्ख तूच आहे. नारदजी काय बोलताय, कंसाला बोलताय तुम्ही, हा तुलाच बोलतोय, कंसालाच बोलतोय, मूर्ख आहे. हे माघारी काय पाठवलं तुझे बाळ. कंसाने सांगितलं, त्याने काय गुन्हा केला, 8वा माझा काळ आहे, याचं काय केलं, याला का मारू नये. आणि मग नारदजीने फुल घेतलं, गुलाब म्हणा घेत नाही, फुल समोर घेतलं आणि कंसाला म्हणले, कंस मला सांग म्हणले, या फुलामध्ये पहिली पाकळी कोणती आहे आणि शेवटची पहिली कोणती आहे, आणि सांगा का तुम्ही. ते जर गुलाबाचं बुक तुमच्या समोर ठेवलं, तुम्हाला सांगितलं पहिली पाकळी कोणती आहे. नारद कंसाने सांगितलं, महाराज पाकळी तुम्ही सांगता येतं का, पहिली कोणती आणि शेवटची कोणती काय कळतं का. नारदने सांगितलं, मूर्खात प्रत्येक सांगताय, कधी कधी पहिलाही 8वा असतो, म्हणजे 8वा असणार असं कशावर, पहिलाही 8वा असू शकतो ना. आणि मग मूर्खाचं असे महाराज, मूर्ख आणि शंख हे दुसऱ्याची फुटल्यानेच वाजवतात, त्याच्या लक्षात राहा. आणि मग त्याने 6ही मारित दुराचार, तो तर मारलंच पहिलं बाळ, पण 6 मारलं, 7 योग मायेने नेलं आणि 8वे परमात्मा आता देवकी मातेच्या गर्भात आहे. पण देवकी मातेच्या गर्भात भगवान श्रीकृष्ण परमात्मा असताना गर्भस्तुती केली, गर्भस्तुती म्हणतात, देवता लोक गर्भस्तुती करायचे. आणि गर्भस्तुती करत असताना सर्व देवतांनी परमात्मा गर्भामध्ये असताना स्तुती केली, सत्य सत्य म्हणतो. परमात्मा कसा आहे, सत्य. सत्यव्रतम सत्य परम त्रिसत्य, सत्यस्य योनी निहितम च सत्य, सत्यस्य सत्यनेत्रम, सत्यात्मकम त्वां शरणं प्रपन्नाः. सत्य सत्य परमात्मा कसा आहे, सत्यव्रतम सत्य परम त्रिसत्य, सत्यस्य योनिः निहितम च सत्य, सत्यस्य सत्य मृत सत्य नेत्रम, सत्यात्मकम त्वां शरणं प्रपन्नाः. अशा सत्य परमात्म्याला आमचा नमस्कार आणि अशा प्रकारे स्वागत. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण.
स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं 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 कृष्ण स्वागतं सुस्वागतं स्वागतं कृष्ण स्वागतं सुस्वागतं स्वागतं स्वागतं सुस्वागतं स्वागतं कृष्ण स्वागतं सुस्वागतं स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण. अशा प्रकारे परमात्म्याची गर्भस्तुती केल्यानंतर काही काळानंतर परमात्मा प्रकट होतात. आणि प्रकट कसे होतात? अस्यात्मा अष्टमो गर्भो हंतायाम वसते बुधः. शुद्ध भगवान वर्णन करतात. आठवा गर्भ देवकी मातेच्या गर्भात. पण ज्यावेळेस परमात्मा पहिले प्रकट होतात त्यावेळेस लहान नाही. आपले बाळ जन्माला आल्यानंतर एका दिवसात असतं, पण ते आल्याबरोबर अष्टम व्हायचं. आल्याबरोबर किती वर्षाचे होते? अष्टम व्हायचे. आता हा प्रसंग आपण पहा. मथुरेत प्रसंग आपण आता कृष्ण परमात्म्याच्या गर्भस्तुतीपर्यंत आलेलो आहोत. आता आपल्याला परमात्म्याचा जन्म करायचा म्हटल्यानंतर आपल्याला गोकुळात जावं लागेल. गोकुळामध्ये अशी स्थिती झाली होती. नंद बाबा वय वर्ष 90 आणि नंदराणीचं वय वर्ष 80. 80 वर्ष नंदराणीचं वय आहे, 90 वर्ष नंदबाबांचं वय आहे, पण संतान नाही. एक दिवस काही संत मंडळी चातुर्मासासाठी आणि फिरत गेली गोकुळामध्ये. गेली असताना नंदबाबाच्या वाड्यात गेली. नंदबाबाने पोटभर जेवायला घातलं. तू कोणी काय खायचं ते खाऊ घातलं. आणि संतांचा असं असतो, महाराज त्यांना काय चकाचक खायला पाहिजे म्हणतो. खायला ना म्हणजे तसं काय असतं. आणि मग पोटभर खाल्लं आणि आशीर्वाद दिला, बाबा पुत्रवान भव. नंदबाबा हसायला लागले. बाबा अभिप्राय तो भयो नाही, आतापर्यंत झालं नाही, 90 वर्ष वय आणि आता होणार आहे का? हसायला. संतांनी सांगितलं आमचा आशीर्वाद वाया जाणार नाही. आणि जर आमचा विश्वास नसेल तर जोपर्यंत तुला मुलगा होत नाही तोपर्यंत आम्ही जात नाही. आम्हाला काय कुठे खायचंच आहे, बाहेर जाऊन खायचं, इथं खायचं आहे, इथे आम्हाला चकाचक भेटते ना. जोपर्यंत तुला मुलगा होत नाही तोपर्यंत आम्ही जात. आता नंदबाबाला असं वाटायचं आतापर्यंत झालं नाही आणि आता होईल का? कधी कधी असा विचार करायचे की संतांचा आशीर्वाद हा वाया जाणार नाही. संतांचा आशीर्वाद कधी खोटा ठरत नाही. आणि मग शुद्ध भगवान सांगतात, परीक्षित नंदबाबा काय करायचे? माळ जपायचे. काय करायचे? माळ जपायचे. आता माळ जपताना देवाचं नाव घ्यायचे, पण देवाचं नाव घेता घेताच तिकडे चिंतन यायचं, हे आशीर्वाद दिलेला. आणि माळ जपणं सोडून द्यायचे देवाचं नाव. आणि काय जपायचे? अभि तक तो भयो नाय, आगे पतो नाय, अभि तक तो भयो नाय. आतापर्यंत झालं नाही, पण पुढे सांगता येत नाही, आतापर्यंत झालं नाही, असा विचारच करत होते. आता पहा, इकडे अष्टमबाईची परमात्मा प्रकट झालेली मथुरेमध्ये प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर आईने विचारलं, देवा हे कृष्णा, अरे आईला आनंद तेव्हा येतो बाळाचं लालन पालन करण्यामध्ये. एकदम तू मोठा झालाय म्हणले, तो आनंद तू हिसकावून घेतलाय. आई, मी मोठा आईच्याकरता सांगितलं की काही गोष्टी मला सांगायच्या.
पण महाराज त्या परमात्म्याचं स्वरूप असं होतं. तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत. आई मी जिवंत राहावं असं वाटते ना, तुम्हाला इथे ठेवू नका. कुठे न्या? नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला माया उपदली तेथे ठेवी मज येते. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. एवढं करा. मी लहान होतो आणि परमात्मा लहान झाले. पण लक्षात घ्या, परमात्मा लहान झाल्यानंतर काय गोड स्वरूप होतं मला परमात्मा. मी तुम्हाला सांगितलं, अरे ज्या परमात्म्याच्या स्वरूपाने रुक्मिणी आईसाहेबांना सुद्धा भ्रूण पाडावे. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली बेडी. मदन पोटा आला बापुढे ईर कुणीकडे इंद्रचंद्र महेंद्र ब्रह्म बृहस्पती आणि शंकर ऐसे पूज्य ते का ईश्वर तेही तुझे किंकर श्री कृष्णा. गोड होता मला जो न कळे वेदशास्त्राने माये तो गोकुळी लोणी तोरुणी खाये. ऐसी भाविकांची अवली देखा टाकुनी आला वैकुंठ सुखा. आणि त्या गोड बाळाला पाहिलं आणि देवकी माता नंद वसुदेवजींना विनंती, महाराज 8वा जन्माला आला हे तर राजाला कळालं ठेवणार नाही. हा तरी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारे. हे बघा, देवाची आई आहे, पण आई ना महाराज, आई देवाची असो की संतांची असो की सर्व सामान्य माणसाची आई आई असते. बाकीच्या मुलांसाठी ती क्रूर असेल, तो हा वेगळा आहे, पण मुलांसाठी ही आई आईच असते. देवाची आई आहे, पण ती म्हणते तरी कंसासी कळेल माझ्या बाळाची मारेल. म्हणून उचला. वसुदेव म्हणतो कसं उचला? हाताला काय आहे? पेढे आहे ना. महाराज परिणाम असा आहे, उचलीला कमलापती बाईचे बंधने होती. बंधने गळाली, द्वारपाल झोपी गेलेले. रात्रीच्या अंधकारामध्ये परमात्म्याला उचललं दुर्डीमध्ये आणि आता वसुदेवजी परमात्म्याला नंदराजांच्या घरी घेऊन देण्याकरता निघाले. पण मध्ये परमात्म्याची प्राणप्रिया कालिंदी खळखळ खळखळ यमुना मैया परमात्म्याची पत्नी कालिंदी. आणि मग ते ती वाट अनेक हजारो वर्षापासून ती प्रतीक्षेमध्ये होती. माझे स्वामी आता येईल तेव्हा येईल प्रतीक्षेमध्ये. आता खरं तर शुभदेव भगवान सांगतात, परीक्षित यमुने मातेला अगोदर कमी पाणी. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे. पण परिणाम असा झाला, जे जे परमात्मा मध्ये जायला लागले पाणी वाहायला लागले. वसुदेवजीच्या अगोदर गुडघ्यापर्यंत, नंतर कमरेपर्यंत, खांद्यापर्यंत आलं. महाराज नंतर तो नाकाडोळ्यात पाणी जायला लागले. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, ए देवी तुला माझ्या दर्शनाची पडली, सासऱ्याच्या डोळ्यात नाकाडोळ्यात पाणी जायला लागले, दिसत नाही. आणि मग अलगद परमात्म्याने खाली पाय काढला आणि प्रियतमाला म्हणजे कालिंदी मातेला कालिंदीचं दर्शन. आणि मग दुपारला गेली वसुदेवची रात्रीच्या अंधकारामध्ये कृष्ण परमात्म्याला गोकुळात सोडलं आणि आज कृष्ण परमात्म्याची मायेची अदलाबदल केली. कंसाला नंतर कळाला, तो भाग्य घडला. पण आता नंदबाबा माळ जपत असताना सुनंदा नंदबाबाची बहीण नंदबाबाकडे पळत जाते आणि बोलते, बाबा गजब भयो, अरे पुत्रवान भयो, अरे पुत्र झालाय तुम्हाला पुत्र. महाराज 90 वर्षानंतर बाळ झालंय. महाराज 2-4 वर्षांनी बाळ होऊ द्या. काय ते पिढे, काय ते आनंद असतो माझा. काय मी काय सांगितलं, फक्त 2-4 वर्षाचं मध्ये आणि इथे 90 वर्षानंतर बाळ झालेलं आहे आणि ते कृष्णासारखं झालेलं आहे. काय आनंद असतो महाराज. एवढा आनंद झाला. शुभदेव भगवान सांगतात, परीक्षित अरे कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रकट झाला. आनंद फक्त नंदरा बाबा आणि नंदराणीला नाही, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. किती आनंद झाला महाराज. त्या आनंदाला अंतही नाही आणि त्या आनंदाला पारही नाही.
पुढिया तोरणे हा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी पुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे आनंद किती आनंद झाला अरे गवळणी आल्या आणि एकमेकीला सांगू लागल्या अरे नंदाच्या घरी बाळ जन्माला गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती 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 गवळणीला पुत्र झाला यशोदेला म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण 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 म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावे की पुढे एक वाटी सुंदरवळे एक धावे की पुढे एक वाटी सुंदरवळे गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला 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 वान भरोनिया ताटी नंदा घरी झाली दाटी वान भरोनिया ताटी नंदा घरी झाली दाटी गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला ऐशी गला गला झाली दासी जन बेलगाली गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला अशा प्रकारे आपले गीत घेतले आपल्याला थोडस मी विवरण करतो आणि मी हिच्या मागे किती झाल्यानंतर मग त्याला शेवट करू आपण. अशा प्रकारे परमात्मा गोकुळामध्ये प्रकट झाले काय झाले भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रकट. आता इथे विषय असा आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं परमात्म्याचे अवतार एका कारणासाठी होते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची लीला पाहिजे म्हणलं की प्रभू रामचंद्राकडे जावंच लागतं. हे बघा राम आणि कृष्ण एकाच देवाचे अवतार आहे बरं. दोघं अवतार नारायणाचे आहेत. कोणाचे अवतार आहे नारायणाचे. पण नाथ महाराज सांगतात दोन्ही अवतार जरी नारायणाचे असले तरी अवतार कार्यामध्ये खूप मोठा फरक आहे. खूप मोठा आहे. दोघं अवतार कोणाचे आहेत नारायणाचे पण अवतार कार्यामध्ये खूप मोठा फरक आहे. काय मोठा म्हणजे प्रभू रामचंद्र आणि कृष्ण पण अवतार कार्यामध्ये जरी फरक असला तरी लीलेला प्रारंभ जो केला ना तो दोघांनी सारखाच केला. कसं 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 ऐका राम ही नारायणाचा अवतार आहे आणि कृष्ण ही नारायणाचा अवतार आहे पण फरक पहा महाराज प्रभू रामचंद्राचा अवतार आहे. हा फक्त बोलू नका बोलू नका. राम ही नारायणाचा अवतार आहे कृष्ण ही नारायणाचा अवतार आहे. लक्षात घ्या प्रभू आता हे अवतार आहेत ना
हे जे अवतार आहेत ना, लक्ष द्या, हे जे अवतार आहेत 24 अवताराचं वर्णन केलं संतांनी, संत बायांमध्ये ते अवतार 24. या 24 अवतार 6 विभागामध्ये वाटलेले आहेत. मग त्यामध्ये काही कला अवतार आहे, काही आवेश अवतार आहे, काही पूर्ण अवतार आहे, काही परिपूर्णतम आहे. तर प्रभू रामचंद्राचा जो अवतार आहे ना तो पूर्ण आहे आणि भगवान श्री कृष्ण परमात्म्याचा परिपूर्णतम आहे. काय फरक आहे पूर्ण मध्ये आणि परिपूर्णतम मध्ये? खूप मोठा फरक आहे, खूप मोठा आहे. प्रभू रामचंद्राचा अवतार पूर्ण आहे आणि कृष्ण परमात्म्याचा परिपूर्णतम आहे. आता पूर्ण मध्ये आणि परिपूर्णतम मध्ये एवढा फरक आपण पाहू. पूर्ण म्हणजे काय? महाराज प्रभू रामचंद्राचा अवतार पूर्ण आहे पण कार्य करण्याची स्वतंत्रता नाही. प्रभू रामचंद्राचा अवतार पूर्णच आहे पण जेही करायचं सकाळी उठावं लागायचं, रामायण पुढे घ्यावं लागायचं, हा माऊली रामायण पुढे घ्यावं लागायचं आणि आज काय काय करायचं हे रामायणात पाहूनच करावं लागायचं. अरे एका साधूने बोलावं, एका ऋषीने सांगावं आणि मग रामाने करावं ही स्वतंत्रता नाहीये. कोण ऋषी? हा बोलिले वाल्मिक तैसची करीन, बोलिले वाल्मिक तैसची करीन, वरतुनी दाबीन नावाने. म्हणजे वाल्मिक ऋषीने बोलावं आणि प्रभू रामचंद्राने करावं. अरे अवतार पूर्ण आहे पण स्वतंत्रता एकही नाही. त्याच्या उलट कृष्ण परमात्म्याचं पाहतो महाराज याचं लय वेगळं आहे. वाचवावया अर्जुनासी याने दिवसा लपविले सूर्यासी. तुम्हाला तुम्ही महाभारत पाहिलं, याने काय केलं माहितीये? अर्जुनावर संकट आलं होतं, भयंकर संकट. अर्जुन जाणार होता, आता कसं करावं? याने महाराज भर दिवसात रात्र केली. मी दिवसा लपविले सूर्यासी हरी पत्करुणी रणभूमेशी सार्थ विश्वासी पाय. अरे भीष्म पण केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले. महाराजांची स्वतंत्रता द्या, त्याला कोणीच म्हणणार आहे. महाराज हा राम अवतारामध्ये एक वाणी, एक वचनी आणि एक पत्य होता. कृष्ण अवतारामध्ये आणि बायका करायला नाही म्हणलंच नाही, महाराज नाही म्हणणार, याला परिपूर्णता म्हणतात. जी महाराज याने एवढी प्रस्तावना चांगली होती कृष्ण परमात्म्याची 16,108 पर्यंत हा नाही म्हणलाच नाही. हे माहिती प्रभू रामचंद्राचा अवतार पूर्ण आहे पण स्वतंत्रता नाही आणि हे पूर्णही आहे आणि स्वतंत्रता आहे म्हणून परिपूर्णतम आहे. पण महाराज सांगतात असली जरी भिन्नता असली, एवढी भिन्नता दोन अवतारात जरी असली तरी लीलेला प्रारंभ जो केला तो दोघांनी सारखाच केला. कसा केला? म्हणजे प्रभू रामचंद्राने लीलेला प्रारंभ केला एका राक्षसीला मारून, तिचं नाव तारका. आणि कृष्ण परमात्म्याने लीलेला प्रारंभ केला एका राक्षसीला मारूनच, तिचं नाव पूतना. म्हणजे अवतार कार्यामध्ये लय मोठा फरक असला तरी सुद्धा लीलेला प्रारंभ सारखा केला. तरी नाथ महाराज म्हणतात लीलेला प्रारंभ जरी सारखा केला तरी खूप मोठा फरक आहे. कसा फरक आहे? आता नाथ महाराज सांगतो तर तुम्ही सांगत नाही. नाथ महाराज आहे अतिशयोक्ती अलंकारामध्ये नाथ महाराज सांगतात, नाथ महाराज सांगतात प्रभू रामचंद्रांची ताडका मारली. आता फरक पाहावर का दोन अवतारामध्ये? प्रभू रामचंद्रांची ताडका मारली, ती ताडका केवढी होती? केवढी होती? नाथ महाराज सांगतात केवढी होती सोडा, तिची कुंकू लावायची, ते कुंकू रोज कुंकू लागायचं तिला आधीच पिंड एका वेळेला कुंकू लागायचं. बापरे, एवढी मोठी राक्षसी कुंकू लावायची हे महत्वाचं. कोण होती? कोण होती? राक्षसी. काय लावायची हे महत्वाचं. राक्षसी होती पण कुंकू लावायची. मी आपलं नाही सांगायचं, आपलं न सांगायचं. अडीच पिंड कुंकू लावायची. नाथ महाराज सांगतात एवढंच नाही, इतर स्नान करण्यात, आता इथं स्नान करण्याकरता बाथरूम केवढं बांधणार, जिला अडीच पिंड कुंकू लागायचं एका वेळेला. हिची आंघोळ महाराज की समुद्रावर व्हायची. कुठे व्हायची? समुद्रावर आंघोळ झाली की केस वाळत पडायचे, केस वाळण्याकरता पडायचे. नाथ महाराज सांगतात की जर केस वाळत पडले ना तर 700 गाढवं तिच्या अंगावर पडायची. किती? 700. हे नाही बोलत नाथ महाराज, 700 गाढवं. किती धिप्पाड असेल?
पण नाथ महाराज सांगतात एवढी दिप्पाट राक्षस आहेत ताडका प्रभू रामचंद्रांनी मारली. चला आता कृष्ण परमात्म्याकडे जाऊ. कशी मारू शकतात? मारू शकतात. आता काय आहे, 200 प्रकारचे रामायण आहेत बरं का. तर 200 प्रकारच्या रामायणामध्ये काही रामायणामध्ये परमात्म्याचं वय आहे 10 वर्ष, काही रामायणामध्ये 12 वर्ष आहे, काही रामायणामध्ये 14 वर्ष आहे आणि काही रामायणामध्ये 16 वर्ष. आपण प्रभू रामचंद्राचं सगळ्यात मोठं वय धरतो 16 वर्षाचे प्रभू. 16 वर्षाचा मुलगा करू शकतो का? भारत करू शकतो. त्याने जर आताच्या चांगले सिरियल पाहिले असते, भारत आताच्या सिरियल अशा आहे चांगलं कमी, डकेती कशी टाकावी, चोर टाकायच्या ते असते. तर प्रभू रामचंद्र मारू शकतो. आणि 16 वर्षाचा मुलगा मारू शकतो, एवढ्या मोठ्या राक्षसाला मारू शकतो. त्याला मारलं. आता कृष्ण परमात्म्याने ती राक्षसी मारली. तिचं नाव पुतना. केवढी होती? नाथ महाराज सांगतात जेवढी ताडका होती तिच्या 7 पट पुतना होती. कोण सांगते? नाथ महाराज. नाथ महाराज सांगतात जेवढी ताडका तिच्या 7 पट पुतना होती. तिला जर महाराज 2.5 मिनिट कुंकू लागायचं तर तिच्या 7 पट लावत. ती केवढी असते? पण कृष्ण परमात्म्याने कितव्या वर्षी मारली? नाथ महाराज सांगतात वर्षी नाही, फक्त 6व्या दिवशी मारली. कितव्या दिवशी? म्हणून म्हटलं जातं नवल केवळे नवल केवळे नकळे कान्होबाचे पुढे नकळे कान्होबाचे. याला परिपूर्ण. अरे याचं काय? अरे 16 सहस्र भोगीशी, अरे 16,108 बायका आहे आणि तरी ब्रह्मचारी म्हणतोय. अरे त्याचं कळत नाही काय? कसं कळेल? अरे 16 सहस्र बायका आहे आणि तरी ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचारी आहे म्हणून त्याची लीला डोकं लावण्यासाठी. म्हणून असं सांगितलं जातं पहा, रामचरित्र परम पवित्र आणि कृष्ण चरित्र म्हणजे महाविचित्र. म्हणून तुम्हाला अनुसरण करायचं असेल तर रामचरित्राचं करा, कृष्ण चरित्राच्या नाही लागू नका. त्याचं काय करा? श्रवण. त्याचं काय करा? चिंतन करा. कृष्ण चरित्राचं चिंतन करा, मनन करा, निध्यासन करा. तत्त्वम पदार्थ शोधना हे वेगवेगळे विचार सगळं म्हणून वेगवेगळे 24 अवताराचं वर्णन आहे, पण 6 विभागामध्ये केले. अवतार होता. परमात्म्याचे अवतार कशासाठी होतात माहिती आहे? एका कारणासाठी परमात्म्याचे अवतार होत नाही, फक्त कंसाला मारण्याकरता. तर कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला असं म्हणून तर कंसाला मारणं बाकीचं सोडून द्यावं. काय मग कृष्ण जे एक लक्षात घ्या, कंसाला मारण्याकरता परमात्मा आली ही ठीक आहे, पण कंस मर्दन म्हणजे कंसाला मारणं हे बाजूला करा आणि बाकीचं बाजूला करा. काय राहिलं बाकीचं चरित्र? महाराज 125 वर्षाचं सगळं विसरून जाईल ना. म्हणून परमात्म्याचा अवतार एका कामासाठी. प्रभू रामचंद्राचा अवतार कोणा कशासाठी झाला? रावणाला मारण्याकरता. बरोबर? असू दे ना. मूळ उद्देश काय आहे? मूळ उद्देश वेगळाच आहे. प्रभू रामचंद्राचा अवतार एका कामासाठी नाही झाला. कोणी म्हणेल रावणाला मारण्याकरता झाला, कोणी म्हणेल नाही शबरी मातेचा उद्धार करण्याकरता, कोणी म्हणेल नाही ताडकेचा उद्धार करण्याकरता झाला. एक काम नाही. कोणी म्हणेल नाही नाही हे बाकी सोडा, पण प्रभू रामचंद्र जन्मालाच कशामुळे आले? दर्शनाला शाप मिळाल्यामुळे. दर्शनाला जर शापच मिळाला नसता तर प्रभू रामचंद्र आले असते का? म्हणून परमात्म्याचा अवतार धारण करण्याचं एक कारण नाहीये. परमात्म्याच्या अवताराचे अनेक कारण असतात. म्हणून एक कारण हे आहे की परमात्म्याला म्हणजे परमात्म्याच्या बापाला दशरथ महाराजांना शाप मिळालेला होता. कुणाचा? शाहू महाराजांचा. गोड गीत होतं शेर आला तो धावणी आला काळ विभळला श्रावण बाळ. गोड आनाया निर्मळ वारी. आनाया निर्मळ वारी म्हणजे पाणी. श्रावण बाळ आनाया निर्मळ वारी मी आलो या गासारी ही लगबग भरुणी झाली तव फिर परत फिरे तव तुम काशराला या उरात ऋतुनी
क्षर आला तो धावून आला काळ विफळला श्रावण बाळ. आणि मग जसं बाण लागल्यामुळे आई बापांनी शाप दिला आणि त्या शापामुळे प्रोग्राम केंद्रात अवकार आहे हे त्याचं कारण आहे. आणि मग ते पुढे अनेक कारण पण अशा प्रकारचे अवतार आहे. आणि मग एक परिपूर्ण जो अवतार आहे कृष्ण परमात्म्याचा तो एक मन्वंतरामध्ये प्रकट झाला. ते गोपाळ अनेक वर्षापासून अनंत युगापासून वाट पाहत होते तो परमात्मा आज तिथे आलेला आहे. किती सांगू मी सांगू कुणाला आजी आनंदी आनंद झाला आजी आनंदी आनंद झाला. झालं का राधाबाई? सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आजी आनंदी आनंद झाला आजी आनंदी आनंद झाला आजी आनंदी आनंद झाला आजी आनंदी. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले काळी गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजन थरथरले. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजन थरथरले. कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला आजी आनंदी आनंद झाला आजी आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी बोला आजी आनंदी आनंद झाला आजी आनंदी आनंद झाला. मूर्ती अशी सादरी ग ओठावरी बासरी तुझले सुरा संगती कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ कान्हाला नावे किती. मूर्ती अशी सादरी ग ओठावरी बासरी फुलले सुरा संगती कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ कान्हाला नावे किती. रोज खोड्या करून गोप पाळे जपून साध सकाळी गोपाल ताला आजी आनंदी आनंद आजी आनंदी आनंद आजी आनंदी आनंद हा खेळ असा रंगला ग खेळणारा रंगला ती परिवरी ती परी पडे लपून छपून किरधारी मारी तो ग पिचकारी रंगाची पडती सडे. फेर धरती दिशा धुंद झाली निशा फेर धरती दिशा धुंद झाली निशा रसरंगाच्या धारात नाला आजी आनंदी आनंद आजी आनंदी आनंद आजी आनंदी आनंद किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आजी आनंदी आनंद आजी आनंदी
काळी काळी आज आनंदी नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की आनंद भयो जय कन्हैया लाल की हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो आनंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घर आनंद भयो आनंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की छोरन को लड्डू पेड़ा बूढ़न को लापसी हे नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घर आनंद भयो जय यशोदा लाल की जय हो दाऊ दयाल की जय यशोदा लाल की जय बोलो नंद लाल की जय बोलो गोपाल की हाँ नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घर आनंद भयो हाँ नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की बोल है इथे जे सुंदर ज्यावेळेस भगवान श्री कृष्ण परमात्मा प्रकट झाले बस टाकून खाली आता आपण फोटोशूट नंतर करू जेवढं सोनं लुटलं एवढी चांदी लुटली हिरे मोती शुद्ध भगवान सांगतात परीक्षित अरे गोकुळामध्ये शुद्ध भगवान सांगतात परीक्षित त्या दिवशी नंद बाबाच्या वाड्यामध्ये जणू काही लक्ष्मी अवतरली एवढ्या बधाई दिल्या महाराज वाड्याला अनेक दरवाजे होते आणि प्रत्येक दरवाजाने अन्नदान वस्त्रदान सुवर्णदान चांदीदान हिरेदान मोतीदान हे सगळं चालू शुद्ध भगवान सांगतात परीक्षित एका दरवाजाने सोनं दुसऱ्या दरवाजाने चांदी असे वेगवेगळे दरवाजे पण त्या चांदीवाल्याची सोन्यावाल्याची समोर भेट झाली ते म्हणत अरे तू काय आणलंय चांदी आहे तू मी सोनं आणलंय एक तारीख ते म्हणले काय चांदी घेऊन पळाला सोनं भेटलं मागच्या दरवाजाने सोनं वाटत होते शुद्ध भगवान सांगतात एवढी श्रीमंती आणि एवढं दान होतं तो चांदीवाला चांदी तिथे टाकायचा आणि सोनं जिथे वाटायचं ना तिथे पुन्हा त्या सोन्यावाल्याची हिरेवाल्याची भेट व्हायची तू काय आणलंय सोनं एक तारीख ते म्हणले सोनं घेऊन पळताय हिरे आणले मी हिरे कोणत्या दरवाजा अरे मागच्या दरवाजाने महाराज तो सोनं तिथेच टाकून द्यायचा शुद्ध भगवान सांगतात एवढं दान आपल्या दानासारखं नाही वाटत आपली केळी वाटत असते एखादी गाय असेल आणि एकदम लक्ष ठेवायला असतो डबल कोणी घेत नाही ना याला दानच म्हणते पुन्हा पुन्हा कोणी हात वर करते काय म्हणून दान एवढं केलं की जणू काही साक्षात लक्ष्मी त्या नंदवाड्यामध्ये विराजमान आणि अशा प्रकारचं दान चालू होतं आनंद व्यक्त करत होते सर्व गोपाळ गोपिका गाणे म्हणायचे आनंद व्यक्त करायचे पण असं झालं नंद बाबाच्या लक्षात आलं की आपण बरेच दिवस झाले कंस महाराजांचा कर द्यायचं विसरलो आनंद एवढा झाला कर द्यायचं विसरून गेले नंद बाबाने सांगितलं गोपाळांनो माझं बाळ काय तुमचं काय काय करा आता आनंद तुम्ही व्यक्त करा मी जातो आणि कर देऊ कर देऊ तो म्हणल्यानंतर नंद बाबा कर देण्याकरता गेले आणि इकडे मीटिंग चालू होती कुणाची मथुरेमध्ये कंस महाराजांची माझा काळ तिकडे जन्माला आहे पण कुठे माहित नव्हतं आणि मग मीटिंग हे सगळे महाराज तिथे आलेले सगळे मंत्री वगैरे सगळे तिथे आले आणि विचार विमर्श चालू होता आता कोण मारे महाराज पुतना मावशी उठले हे कळतं का म्हणजे मूर्ख अरे 6 दिवसाचं ते बाळ 6 दिवसाचं ते लेकरू त्याला मारण्याकरता एवढी सभा घ्यायची काय गरज आहे मी जाते मारून मी जाते आणि मारून निघाली मारत पण एवढं सुंदर उदाहरण केलं होतं शुद्ध भगवान सांगतात परीक्षित जणू काही श्रीदेवी आहे श्रीदेवी म्हणजे साक्षात लक्ष्मी इकडे तिकडे जाण्याची गरज नाही एवढी सुंदर होती जणू काही साक्षात लक्ष्मी आहे लक्ष्मी स्वरूपात एवढं रूप धारण केलं आणि परमात्म्याला मारण्याकरता विष धारण करतो काय
पण इकडे नंदबाबा कर देण्याकरता आले होते. वसुदेवाजीने कारागृहामधून पाहिलं, अरे त्या नंदबाबाच्या भरोशावर मी माझं पोरग तिकडे नेऊन घातलंय, ते नंदबाबा इकडे फिरायला लागले. नंदबाबा इकडे या, तुम्हाला माहिती माझं ज्योतिषशास्त्र चांगलं झालेलं आहे आणि माझं ज्योतिषशास्त्र असं सांगतंय की आता थोड्याच वेळानंतर तुमच्या बाळावर संकट येणार. नंदबाबा माहित होतं वसुदेवची ज्योतिषशास्त्र काही चुकीचं नाहीये, खरं काय. घाबरले नंदबाबा, माळ जपत काही संकट चाललं असेल. तोपर्यंत महाराज पुतना मावशी त्या गोकुळामध्ये गेली होती, तिला माहित नव्हतं कृष्ण कुठे जन्माला आहे. प्रत्येक घरी शुकदेव भगवान सांगतात परीक्षेत, देवकीच्या आपल्या पुतना ज्या वेळेस गोकुळामध्ये गेली तर 1 2 4 5 6 10 15 दिवसाचे सगळे मुलं मारत गेली. म्हणून तिला म्हटलंय पुतना बाल घातिनी, पुतना बाल गालंधी असं नाव आहे, असं शब्द आहे. पण शेवट महाराज सगळ्या मारत नंदवाड्यासमोर येईल. त्या लक्षात आलं की कंसाचा काळ इथे आहे. आवाज दिला, यशोदे बाहेर आहे. यशोदा मला बाहेर ओळखलं नाही. आता काय हिंमती बोलले नंदराणीचे सांगायचे की नाही ओळखलं नसतं तरी सांगावं लागेल मला. अरे तुझी बहीण आहे. नंदराणीने विचार केला असेल आमची बहीण काय. मला जेवढेच कळलं की तुम्हाला 80 वर्षानंतर बाळ झालंय, मला आनंद लागला नाही. येतो असं कुठे तुझं बाळ. यशोद मातेने सांगितलं बहीण आता झोपी घातली, आंघोळ केली ना आता पाण्यात झोपी घातले. परमात्मा झोपल्या विचार करते, आई मी ते झोपण्याकरता नाही आलो आणि तुम्हाला झोपणं म्हणते. माझं श्री गणेशाय नमः म्हणजे इथूनच सुरू आहे, म्हणजे मावशीपासून सुरू करायचं. झोपून झोपणार आणि आरडाओरडा करायला. पुतणे सांगितलं यशोदा खोटं बोलतेस, बाळ झोपलेलं नाहीये, जागे आहे. यशोदा मातेने बाळ काढलं, मांडीवर दिलं. तू पाहे म्हणले मी जरा काम पाहते. आणि पुतणेला हेच पाहिजे. पुतणीने क्षणाचा विलंब न लावता मांडीवर घेतला आणि स्तनपान देणार द्यायला सुरुवात करणार. त्यावेळेस परमात्म्याने डोळे बंद केले. आता शुकदेव भगवान सांगतात परीक्षेत परमात्म्याने डोळे बंद का केले याचे अनेक भाव आहेत. मी 2 भाव सांगतो, हिरीला झाली की आपण सगळं पूर्ण झाले. पुत्रेने स्तनपान करत असताना परमात्म्याने डोळे बंद का केले त्याचं कारण असं आहे. परमात्मा डोळे, शुकदेव भगवान सांगतात त्याचा पहिला भाव असा आहे की परमात्मा डोळे बंद करून नमन करतात. कारण मला प्रारंभ करायचा, कार्याला प्रारंभ करत असताना नमन करतो आपण, म्हणतो ना आपण. तसं परमात्मा डोळे बंद करून नमन करतात, हा त्याचा पहिला भाव आहे. दुसरा भाव असा आहे की परमात्मा डोळे याच्याकरता बंद करतात की डोळे बंद करून भगवान शंकराला आव्हान देतात, देवा हे विष पचवण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे बरे बाबा, हा हे मला याची सवय नाहीये. हे कशासाठी आलो इथे, दोन्ही हे सगळं खाण्याकरता मी आलो. म्हणून हे पचवण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे, हे विष तुम्ही घ्या, राहिलेली ती. तिसरं कारण असं सांगितलं की ही पुतना ज्यावेळेस आली ना त्यावेळेस गोकुळातले सगळे मुलं मारत आली. म्हणून कृष्ण परमात्मा त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्याकरता डोळे बंद करून स्मरण करतात. काही त्याच्या मागचा आहे असे अनेक भाव आहेत. एवढी सांगितली. परमात्म्याने डोळे बंद केले, स्तनपान सुरू झालं. परमात्म्याने अगोदर विष प्राशन केलं, नंतर भूत प्राशन केलं आणि नंतर पुतना मावशीचे पंचप्राण खेचायला लागले. मावशीच्या लक्षात आलं काहीतरी गोंधळ होतोय. मावशी आकाश मार्गाने कृष्णा सोड, कृष्णा सोड. कृष्ण परमात्म्याने सांगितलं मावशी एक तर मी कुणाला धरत नाही आणि त्याला धरत त्याला सोडत नाही. आणि परमात्म्याचं तसं जेव्हा परमात्मा एक तर कुणाच्या चित्तात येतच नाही आणि ज्याच्या चित्तात बसला त्याच्या चित्तात बाहेर काढलं तरी जात नाही. आणि या गोपिकांना एवढं परेशान केलं महाराज देवाने. सासवाच्या एवढ्या शिव्या खाऊ घातल्या, एवढा चित्तात बसला होता गोपिकांच्या की गोपिका गाडीतून दूध काढायला बसल्या की हा खालून तोंड लावायचा, म्हणजे असं वाटायचं आणि दूध सगळं खालीच जायचं. सासू महाराज पहिले सासू महाराज म्हणून यांनी एवढी परेशान केली. परमात्मा अरे गोपिका गोपिका तप करायला बसली, तप करायला. एकाने विचारलं का तप करते, तप याच्याकरता करते की रोज सासूची बोलली करते, याच्यामुळे हा चित्तातून जावा यासाठी प्रयत्न करते. म्हणून पहा परमात्मा एक तर कोणाच्या चित्तात बसत नाही, ज्याच्या चित्तात बसला त्याच्या चित्तातून राहण्याचा प्रयत्न करायचा. आणि म्हणून परमात्म्याने सांगितलं मी एक धरत नाही, मावशीने धरलं नाही, त्याला सोडत नाही. महाराज पंचप्राण त्याच्या धराम दिवशी पुन्हा मावशी खाली पडली पण मथुरा आणि गोकुळ रस्ता जाम केला. महाराज एवढं ती पडली होतं, रस्ता जाम केला, लाकडं पडले. नंदबाबा माळ झोपत घाबरले होते ना,
मथुरेवर पळत येतात. काय झालं असेल पाहिलं तर अवघड आहे. कृष्ण परमात्मा भक्षस्थानावर वर बसलेले आहे. पुत्र आपल्या घरांदेशी खाली पडलेले. सगळे गोपाळानंद बाबांना पडत आहे, बाबा गजब ठेव काय झालंय तुझं बाळ पाहतो. नंद बाबांनी सांगितलं हे झालं कसं. काय गोपाळ नंद बाबा आम्हाला असं वाटतंय ही राक्षसीन आपल्या बाळाला नेण्याकरता आली असावी आणि आपल्या बाळाला घेऊन पळत असावी. पळता पळता ठेच लागली पडली. नंदबाबांनी सांगितलं गांजावर लागली काय. ठेच लागल्यानंतर आता ठेच लागल्यानंतर आपण कशी पडतो. ठेच लागली ना. ठेच लागल्यानंतर माणूस पाठीवर पडतो पुढे पडतो ना. मग नंदबाबा ते सांगायला लागले अरे तिथे जर ठेच लागून पडली असती तर ती तोंडावर पडली असती ना. ती कशी पडली आहे पाठीवर पडली आहे. अशी तर्कवितर्क केले. यशोदा मातेने सांगितलं तुमचे तर्कवितर्क तिकडे राहू द्या म्हणले. ते खरं खोटं करा. माझ्या बाळाला खाली घ्या. शिडी लावली महाराज लहान नव्हती. परमात्म्याला कसं तरी खाली घेतलो. यशोदा मातेने तुमचं जाऊ द्या काय करायचं ते. आणि पंचगव्याने यशोदा मातेने त्याला शांत गोपाळाने विचारलं बाबा हिचं काय करायचं. बाबाने सांगितलं तोडा. कुऱ्हाडीने खांड केली. आता जाळायला कसं एवढी मोठी म्हणजे तिच्यामुळे जे झाडं पडलेत ना पेटवा. आणि महाराज पुतण्याची खांड करून तिला पेटवलं. शुकदेव बाबा सांगतात परीक्षित ज्यावेळेस पुतणेला पेटवलं त्यावेळेस 84 कोसामध्ये सुगंध दरवळला. परीक्षित महाराजला पुन्हा शंका आली राक्षसी आणि सुगंध. आणि मग शुकदेव बाबा सांगतात की जोपर्यंत परमात्म्याचा स्पर्श झालेला नाही तोपर्यंत ती राक्षसी. आता परमात्म्याचा स्पर्श झाला ना परमात्मा रूप झाली सुगंध दरवळा. म्हणून मी सांगितलं जी पुतना जी गती आईला दिली तीच गती पुतणेला दिली. परमात्मा भेदभाव करत आहे. आणि अशा प्रकारे इथून पुढे आता लीला उद्या आपण सगळ्यांना करणार आहोत. आज आपण तिथेच पूर्ण देऊ. आता आरती आणि आरती शेवटी तुम्ही पाळल्यानंतर म्हणा आरती झाल्यानंतर तुम्ही पाणी देऊ शकता. एक दोन पाणी घ्यायचे असेल आम्ही